महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, कवी, गीतकार, व्याख्याते आदरणीय डॉक्टर आशुतोषजी जावडेकर यांच्या व्याख्यानानं होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे। बंधू भगिनींनो, साहित्य माणसाला जगण्याचं बळ देतं, आत्मभान देतं, दिशा देतं, उर्मी देतं। जीवनाचा अर्थ आणि अन्वय अर्थ साहित्यामुळेच आपणाला कळतो। हा विचार प्रमाण मानून परिषदेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याची सुरुवात आदरणीय जावडेकर सरांच्या व्याख्यानानं होत आहे, याचा मला पुनश्च मनस्वी आनंद आहे। या निमित्तानं उपस्थित व्याख्याते आदरणीय डॉक्टर आशुतोषजी जावडेकर सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शोयरीज कॉलेज संस्थापक सचिव प्राचार्य आदरणीय डॉक्टर BP रोंगे सर यांचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर अध्यक्ष माननीय सिद्धार्थ ढवळे सर, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी माननीय कल्याणराव शिंदे सर, परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय अशोक माळी साहेब, या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, सर्व सदस्य, उपस्थित निमंत्रित सदस्य आदी सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणारे पंढरपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत व्यक्तिमत्व, सामाजिक, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रातले सर्व मान्यवर, या सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करतोय। या व्याख्यानमालेसाठी खरं म्हणजे महाराष्ट्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि नुकतेच खरं म्हणजे असं व्यक्तिमत्व साहित्य परिषदेवर असावं म्हणून नुकतीच त्यांची आमच्या साहित्य परिषदेवरती प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली आहे, असे आमचे आशुतोषजी जावडेकर साहेब, गोपाळपूरच्या माळावर ज्यांनी नंदनवन फुलवलं असे BP रोंगे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, साहित्य परिषदेचे अध्यक्ष ढवळे सर, त्यानंतर कार्याध्यक्ष अशोक माळी सर। खरं म्हणजे साहित्य परिषदेचे कार्यक्रम नेहमी सातत्याने होत असतात। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही शाखा आता जवळजवळ 125 वर्षाची वाटचाल करते। इतकी जुनी संस्था, महादेव गोविंद रानडे, नचिम केळकर आणि लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीमध्ये जी संस्था स्थापन झाली, या संस्थेमार्फत सुरुवातीपासून संमेलनं घेत आले, नंतरच्या काळामध्ये महामंडळ झालं आणि 98वर अखिल भारतीय संमेलन यावर्षी दिल्लीला झालं। या संस्था अतिशय मोठी संस्था आणि त्या संस्थेची शाखा पंढरपूर शाखा सातत्यानं कार्यक्रम घेत असते। पंढरपूरमध्ये खरं धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त होत असतात, प्रवचन, कीर्तन, त्यामुळे साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थिती नेहमीच अडचणीची बाब असते। परंतु मागच्या आठवड्यामध्ये आम्ही साहित्य परिषद शाखेची मीटिंग घेतली, कार्यकारिणी अद्ययावत केली आणि त्यावेळेस सहज माळी साहेबांची आमची चर्चा झाली की आपण एक व्याख्यान घेऊया, आणि मग त्यांनी इथं दाखवायसाठी आणले का गार्डनमध्ये, या स्पॉट दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। त्यांच्या घरी गेल्यानंतर माळी साहेबाचा, त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे बहिणींचा उत्साह बघितल्यानंतर आम्हाला इथे या ठिकाणी व्याख्यानमाला घ्यावी असे वाटल्यानंतर आम्ही या ठिकाणी 3 दिवसाचं नियोजन केलं आणि त्यानंतर साहित्य परिषद कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये चर्चा करून हे पाहुणे ठरवले। विशेषतः 3 पाहुण्यांची आम्ही व्याख्यानासाठी निवड केली साहेब, तुम्हाला सांगतो। तर पहिलं नाव तुमचं सांगितल्याबरोबर सगळ्या मीटिंगमध्ये 100% लोकांनी जावडेकर साहेबांना या ठिकाणी बोलवा व्याख्यानासाठी, म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आज या ठिकाणी हे व्याख्यानमाला होते। आम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये या परिसरामध्ये
बालकुमार साहित्य संमेलन असेल, 6000 विद्यार्थी भोश्यामध्ये आम्ही बालकुमार साहित्य संमेलन घेतलं. पाठ्यपुस्तकातले जवळजवळ 13-14 लेखक त्या ठिकाणी आणले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही हे संमेलन घेतलं होतं. त्यानंतर मराठी भाषेचं मराठी साहित्य समीक्षा संमेलन आम्ही या ठिकाणी वसंतदाबाजी डहाके, नागनाथ कोत्तापल्ले सर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेतलं. आमचे मार्गदर्शक डॉक्टर दत्ता भोसले सरांच्यामुळं या ठिकाणी सातत्यानं कार्यक्रम, काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होतो. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही इंद्रजित भालवांचं पंढरपूर महाविद्यालयाशी आम्ही कोलॅबरेशन करार केलेला आहे आणि त्या कराराअंतर्गत आम्ही कॉलेजमध्ये केबीपी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी रसिक कमी पडतात म्हणून विद्यार्थ्यांच्या पुढे आम्ही बऱ्याच वेळा कार्यक्रम घेत असतो. आणि कवितेची निर्मिती या विषयावरती मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयावर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश शिंदे सर यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी कॉलेजवरती आपण इंद्रजित भालरावांचं व्याख्यान ठेवलं होतं. सातत्यानं कार्यक्रम करणारी ही आपली शाखा आणि आज सगळ्या तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळं आज आम्हाला खरं म्हणजे उत्साह वाढलेला आहे. आणि म्हणून आम्ही एक दिवसाचं व्याख्यान नाही ठेवलं सर, मुद्दाम 3 दिवस व्याख्यान ठेवलंय. आणि 3 दिवसामध्ये सुद्धा एकच नुसतं व्याख्यान बौद्धिक नको, थोडी करमणूक असावी, माणसाला थोडं मोकळं वाटा यावं यासाठी उद्याचं कवी संमेलन अतिशय नामवंत गाजलेले कवी महाराष्ट्रातले रमजान मुल्ला सारखे कवी आम्ही या ठिकाणी बोलले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे मिळाला त्यांना. असे कवी या ठिकाणी आपण बोलवतोय. आणि त्याचबरोबर परवा दिवशीचा जो कार्यक्रम आहे आपला तो आहे कथाकथनाचा. महाराष्ट्रातला नामवंत कथाकथनकार जयवंत आवटी यांचं कथाकथन या ठिकाणी घेतोय. अशाच प्रकारे सहकार्य आपण जर 2-3 दिवस दिसलं तर आपल्याला रोंगे सरांचं सहकार्य आज मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी कमी पडल्यानंतर रोंगे सरांना वाटलं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवूया. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी विद्यार्थी येणार आहेत. तरी सुद्धा आपण या ठिकाणी वेळेचा आणि जावडेकर सरांना पुढे जायचं असल्यामुळं आपण लवकर या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आणि जर विद्यार्थी आले तर सर्वांना विनंती आहे थोडीशी जागा त्यांना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोकळी करून द्यावी, पुढे येऊन बसावं किंवा जिथं जागा असेल तर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था करावी एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोषजी जावडेकर सॉरी, दिग्दर्शनाकडे पण पुढे ते जाणार आहेत म्हणून चुकून माझ्यात तोंड गोवारीकर आला असेल. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आपण जे आज व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते साहित्य, कला, संस्कृती, वैद्यकीय विभाग या सर्व स्तरावर लिलया संचार करून वृत्तपत्र, नियतकालिके, सोशल मीडिया आणि प्रबोधनाच्या माध्यमातून विचार प्रगट करणारे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून श्री आशुतोषजी जावडेकर यांना आपण ओळखतो. खरं तर त्यांची पहिली ओळख म्हणजे ते पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयामध्ये दंतचिकित्सक म्हणून काम करतात. BDSची पदवी संपादन करून वैद्यकीय सेवेत आल्यानंतर अद्ययावत सामग्री, आल्हाददायक वातावरण, रुग्णसेविका पुरवणारे पुण्यातील निवासी डॉक्टर असून सुद्धा त्यांना कला आणि साहित्याची आवड असल्यामुळं वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी दशेत जाऊन MAची इंग्रजीची पदवी प्राप्त केली आणि त्यात प्रथम क्रमांक विद्यापीठात मिळवला. हे खरं तर वाखाणण्यासारखं आहे की सेटअप सगळ्या गोष्टींचा असून सुद्धा त्यांना शिक्षणाची, कलेची आवड असल्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं. नवे सूर आणि नवे तराणे, बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार त्यांना मिळाला. मुळारंभ, जागतिकीकरणाचा आरंभ आणि तात्कालीन तरुण पिढी यावर भाष्य करणारी कादंबरी, सार्वजनिक ग्रंथालय नाशिक येथे त्यांची प्रसिद्धी झालेली. फ्रेंड्स ग्रंथालय यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट कादंबरीचा 2014 साली त्यांना पुरस्कार मिळाला. अखिल भारतीय संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कविता आणि गाण्यांचं सादरीकरण त्यांनी केलं. डिस्कोर्स, समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रमुख अभ्यास विषयक त्यावरील इंग्रजी शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले. अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. ही पृथ्वी माझी या आकाशवाणीच्या मालिकेच्या शीर्षक गीताचं त्यांनी संगीत दिग्दर्शनही केलेलं आहे. अर्धे कच्चे अर्धे पक्के हे गाणे व्हिडिओसह त्यांचं प्रसिद्ध आहे. साम, IBN, लोकमत इत्यादी वाहिन्यांवर मुलाखती व परिसंवादात त्यांचा सहभाग असतो. सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक त्यांचे फॉलोअर्स आहेत. डॉक्टर आशुतोषजी जावडेकर यांनी नवे सूर, नवे तराणे आणि लय पश्चिमा ही संगीत विषयक पुस्तके तसेच मुळारंभ ही कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे.
लय पश्चिमा या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य संगीताची ओळख करून देणारं आणि त्याची हिंदुस्थानी संगीत प्रकाराची अतिशय कल्पक तुलना केली आहे. तर मुळारंभ या कादंबरीत तरुण मनांना साथ घालली आहे. वीण आस निर्धार हे संगीत अल्बम त्यांचे प्रसिद्ध आहेत. आशुतोषजी यांनी 20, 30 आणि 40 हे पाक्षिक सदर लोकसत्याच्या लोकरंग पुरवणीमध्ये अनेक काळ लिहित आहेत. त्यामुळे ते आता सध्याच्या काळामध्ये त्यांचे बरेच वाचक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि इस्लामपूर शाखेतर्फे मार्च 2018 मध्ये इस्लामपुरात आयोजित करण्यात आलेल्या युवा साहित्य नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. सोशल मीडियाचाही ते लेखनासाठी प्रभावी वापर करतात आणि आज मूळ त्यांचा विषय भाषणाचा तोच आहे. भाषण आणि वृत्तपत्रात एखाद्या विषयावर लेख लिहिण्यापूर्वी सोशल मीडियावरून तरुणाईची मतं मागवून त्यावर अभ्यास करून स्वतःचं निरीक्षण नोंदवणं आणि मत मागणं अशा पद्धतीचा अवलंब ते करतात. त्यामुळे आपसुकच त्यांच्या लेखनात जनमानसाचं प्रतिबिंब पडतं. अलीकडच्या मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टर जावडेकर यांनी कवयित्री इंदिरा संत यांची संध्येतील वर्षे परी ही कविता संगीतबद्ध केली. प्रसिद्ध गायिका धनश्री गणत्रा यांनी ती गायली. लॉकडाऊनच्या काळामध्ये इंग्रजी वाचनासंदर्भात ऑनलाईन कार्यशाळाही घेतलेल्या आहेत. तसं त्यांचा बघायला गेलं तर हा मी अल्प परिचय तुम्हाला देतोय. आज त्यांच्या भाषणामधून आपल्याला त्यांचा परिचय अधिक जाणून घेता येईलच, पण त्यांचा परिचय हा एक विषय आत्ताचं व्याख्यानाचं सत्र जसं आहे तसं त्यांचं परिचयाचं एक सत्र वेगळं होईल असं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर आशुतोषजींनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या साहित्याच्या छंदावर मिळवलेल्या आहेत. एक दुसरी ओळख सांगायचं जर असं झालं तर आज आपण बघतो मागच्या 2-3 पिढ्यांमध्ये कोणीतरी एखादं पद मिळवलेलं असतं, त्याच्या जीवावर पुढच्या 4 पिढ्या बऱ्याच फायदा उठवतात. पण ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आशुतोषजींनी स्वतःच्या जीवावर कमवलेल्या आहेत. सांगायचं कारण हे असं की त्यांचे वडील हे केंद्रीय मंत्री डॉक्टर प्रकाशजी जावडेकर हे भाजपच्या एक वेगळं प्रस्थ आहे. ते असून सुद्धा त्यांनी त्याचा कुठलाही आपल्या ह्याच्यामध्ये लाभ न घेता हे सगळ्या गोष्टी स्वकर्तृत्वावर मिळालेल्या आहेत. विंदांची कविता आहे, पूर्वजांची थोरवी ती पूर्वजांना गौरवी, 3 कामे आपल्या एवढे लक्षात ठेवा. या 4 ओळींचा अर्थ म्हणजे डॉक्टर आशुतोषजी जावडेकर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. सरांचा जो आपण परिचय दिला त्यावरून निश्चितच आपल्या सर्वच पंढरपूरकरांना एक चांगली मेजवानी आज या ठिकाणी मिळते आहे. मनपूर्वक पुनश्च एकदा धन्यवाद. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आपल्या या संस्कृतीमध्ये 4 देवांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य असतं आणि म्हणून आलेल्या अतिथींचा, मान्यवरांचा सन्मान करणं हे या ठिकाणी आपलं आद्य कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते लेखक डॉक्टर आशुतोषजी जावडेकर सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे सर, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक माळी सर, या दोघांना विनंती करतो आहे आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्माननीय आशुतोषजी जावडेकर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. एक चांगली मेजवानी आपल्याला ज्यांच्या वाणीतून या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते, प्रसिद्ध लेखक सन्माननीय डॉक्टर आशुतोषजी जावडेकर सरांचा सन्मान या ठिकाणी माईची शाल पांघरून या ठिकाणी आपण हा सत्कार करतोय. शाळेची माईची शाल पांघरून पुष्पहार देऊन या पंढरपूरच्या मातीमध्ये सन्माननीय आशुतोषजी जावडेकरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. विठ्ठलाची प्रतिमा देऊन, माईची शाल देऊन, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो ते सिवेरी कॉलेजचे सर्वेसर्वा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर BP रोंगे सर यांचा सन्मान यानंतर संपन्न होतो आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सन्माननीय कल्याणराव शिंदे सर यांना विनंती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय शिवाजीराव बागल सर यांना देखील विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. प्रसिद्ध लेखक, ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल सर, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी कल्याणराव शिंदे सरांच्या शुभ हस्ते सुवेरी कॉलेजचे सर्वेसर्वा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर BP रोंगे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूरच्या या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि एक विशेष सत्कार म्हणून आपण या ठिकाणी करतोय, ज्यांचा आज वाढदिवस आहे ते पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। प्रशांत शिंदे साहेबांना विनंती करतोय या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर आशुतोषजी जावडेकर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांत भाई शिंदेचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। प्रशांत भाई शिंदे सरांचा वाढदिवस योगायोगानं हे औचित्य या ठिकाणी आहे। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष दोघांना विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांत भाई शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचं शाखा पंढरपूरच्या वतीनं हे व्याख्यानाचं पहिलं पुष्प या ठिकाणी आपण घुमतो आहे। ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण जमलोय ते सुप्रसिद्ध वक्ते लेखक सरांना विनंती करतोय आपलं व्याख्यान आपण या ठिकाणी आता सुरू करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आधी मी काय तुम्हाला सांगणार आहे तर मी इथे आता बसलो होतो आणि इतके सगळं छान हे वातावरण होतं, पण मी डॉक्टर असल्यामुळे असेल कदाचित माझं सारखं लक्ष समोर जात होतं सिटी ॲक्सिडेंट हॉस्पिटल। मग मला येताना मागे एक ॲपेक्स हॉस्पिटल दिसलं इकडे आणि या बाजूला एक मनोदय हॉस्पिटल दिसलं, त्यामुळे अशा 3 हॉस्पिटलच्या गराड्यात तुम्ही डॉक्टरला बोलवलं तर मी म्हणलं आता आपल्याला मागेही एक हॉस्पिटल ते मला नाही दिसत आहे तुम्हाला दिसतंय, म्हणजे 4 हॉस्पिटल आणि 1 डॉक्टर असा आत्ताचा सीन आहे। तर मी असा विचार फक्त केला की आता एवढ्या हॉस्पिटलच्या मध्ये कसं काय आपण भाषण द्यायचं। तर मग नंतर मला लक्षात आलं की अरे उद्यान साधंसुद्धा नाही आहे, हे पांडुरंग उद्यान आहे, हे नगर साधंसुद्धा नाही आहे, हे दत्तनगर आहे आणि हे शहर तर अजिबातच साधंसुद्धा नाही आहे, हे पंढरपूर आहे। त्यामुळे इतक्या पवित्र अशा एका शहरामध्ये जेव्हा काहीतरी कार्यक्रमानिमित्त मला कल्याणराव शिंदेजी त्यांनी जेव्हा फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे, तर मी आधी फक्त माझ्या तारखा बघितल्या, कारण सध्या खूप कार्यक्रम चालू आहेत, मीटिंग चालू आहेत, शूटिंग चालू आहेत, त्यामुळे मी म्हटलं की तेवढं आपण बघू आणि योग असतो बहुतेक विठ्ठलाच्या भेटीचा, तसा आज होता हा माझ्या नशिबात। त्यामुळे आज या इतक्या चांगल्या कार्यक्रमात इतक्या चांगल्या सगळ्या तुमच्यासारख्या प्रेक्षकांसमोर मी आज इथे उपस्थित आहे, याचं सगळं पहिलं श्रेय हे मसापची पंढरपूरची शाखा आहे आणि आमचे कल्याणरावजी शिंदे आणि इथे गेले बहुतेक अशोक सर आत्ता इथे होते, हा समोर आहेत, मला एक तुम्ही इथे होतात त्यामुळे माझं कन्फ्युजन झालं तेवढ्यात, ते हॉस्पिटलची नावं ऐकून खाली गेले। अशोकराव माळी सर त्यांनी सकाळपासून या दोघांनी मला दत्तक घेतल्यासारखं सगळं माझं आगत स्वागत ते करतायत, माझं पुंडलिकाचं दर्शन त्यांनी उत्तम घडवलं आणि इथे इतक्या चांगल्या ऑडियन्स समोर मी आहे। त्यामुळे काही माझ्या विषयाला जाण्याआधी पहिल्यांदा आभार मनापासून मानतो सर तुमचे आणि जे सगळे इथे मसाप शाखेचे जे जे आहेत, केसकरजी आहेत, अजूनही मला सगळ्यांची नावं अर्थात माहीत नाहीत सगळ्यांचे। आज इथे रोंगे सर आहेत माझ्या मागे बसलेत, आमची आत्ताच परिचय झाला, भेट झाला। मला कोणीतरी त्यांची ओळख करून देताना सांगितलं की तेही ग्रामीण भागातून आलेत आणि त्यांच्या इतक्या संस्था आहेत। मला असं नेहमी वाटतं की सेल्फ मेड माणूस ही फार अवघड, दुर्मिळ आणि महत्त्वाची गोष्ट असते सामाजिक घटितामधली। त्यामुळे जिथे काहीही आधी कुठल्याही पिढ्यांमध्ये म्हणजे यांचे वडील शिक्षण सम्राट नव्हते, हा त्यातला महत्त्वाचा सगळ्यात भाग असतो आणि आज त्यांच्या इतक्या संस्था आहेत आणि पंढरपूरसारख्या गावामध्ये जिथे पूर्वी कॉलेजेस नव्हती तिथे त्यांच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या संस्था आहेत आणि बाकी त्यांनी मला सांगितलं त्यांचा पसारा वाढतोय, सोलापूरमध्ये ते चालू करत आहेत आणि इथे लॉ कॉलेजही आता ते चालू करणार आहेत असं ते मला म्हणाले। त्यामुळे इथे फक्त कोकणासारखी भांडखोर माणसं आहेत का काय असंही मला एक क्षण शंका आली,
पण मजेचा भाग वेगळा. आज इतके चांगले सगळे इथे लोक आहेत. केसकर साहेबांनी माझी ओळख त्यांनी खरंच खूप वेगवेगळे छान रिसोर्सेस वापरून केली. एक दोन फक्त भर करीत माझं पुढची हिंदी जी गाणी आली आहेत ती खूप गाजलेली आहेत. हिम्मत रख झी म्युझिक कंपनीतर्फे आली आहेत. किताबे नावाचं आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी माझं नाव गोवारीकर असं उच्चारून मला आता पुढे जाण्यासाठी एक दिशाही दिलेली असं म्हणायला हरकत नाही. आणि माझे वडील मात्र डॉक्टर नाही आहेत, मीच आहे आमच्या घरात डॉक्टर जो आहे तो. इथे एक आवर्जून मला मगासपासून मी बघतोय, आवर्जून मला सांगायला पाहिजे, सर तुमचं नाव काय? अंकुश गाजरे. हे मी मगासपासून बघतोय किती चांगल्या पद्धतीने निवेदन करतायत. कारण मला नेहमी असं वाटतं की पडद्यामागचे कलाकार काय भूमिका बजावतात याचं मोल जो कलाकार खरा असतो त्याला असतं आणि मला असतं. तर मी मगासपासून बघतोय ते इतकं नेटकं सूत्रसंचालन करतायत. अंकुशजी मनापासून तुमचे धन्यवाद. या सगळ्या टीमचे इथे अशोक सरांचे चिरंजीव मगासपासून मला मदत करतायत. आणि अर्थात पहिल्यांदाच तुमच्या सगळ्या प्रेक्षक उत्साही जे तुम्ही आत्ता आलाय त्याचे. मला गर्दी आणि दर्दी असं नेहमीचं जोक मारायचं नाही आहे, कारण मला असं नेहमी वाटतं की वक्त्यावर ठरतं ते. वक्ता चांगला बोललो तर गर्दी दर्दीसारखी वागते. त्यामुळे आता काय होणार आहे ते आपण बघूया. मी माझं चालू करतो. आज मला असं कल्याणरावांनी सुचवलं की एक आजच्या याचे 2 भाग करूया कार्यक्रमाचे. एक भाग माझं जे आजचं विषय आहे समाज माध्यमांवरचा त्याच्यावर मी बोलीन थोडा, आणि त्याच्यानंतर एक मुक्त संवादासारखा कदाचित करूया. तर मी बोलायला लागतो, तुम्ही जसं सर म्हणाल तसं आपण पुढे करूया. समाज माध्यम ही अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आली. मला वाटतं विद्यार्थी येत आहे, 1 मिनिट थांबतो म्हणजे त्यांना येऊ दे आणि मग चालू करतो. एक आजकालची सगळी स्मार्ट तरुण पिढी असल्यामुळे प्रस्तावना होईपर्यंत ते नव्हते. मेन लेक्चर सुरू झालेल्याला सगळे आले. हॅलो, जिथं जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. करूया चालू. ज्यांना जागा नसेल त्यांनी मधल्या बाजूला चटई आहे त्या ठिकाणी देखील बसून घेतलं तरी हरकत नाही. समाज माध्यमांकडे जाण्याआधी आधी एक सांगायला पाहिजे की मुळात समाज माध्यमं आली कशी, तर इंटरनेटची क्रांती झाली म्हणून. जे माझ्या पिढीचे त्यांना आठवत असेल की साधारण आमची कॉलेजची 40ल्या कोणालाही हा अनुभव आहे की कॉलेज संपत आलं तेव्हा हळूहळू नेट कॅफे चालू झाले. तेव्हा काही मोबाईल नव्हते, हातात डेटा नव्हता, सगळेजण नेट कॅफेत जाऊन ईमेल फार तर फार बघायचे. आणि मग त्याच्यानंतर जी झपाट्याने आपण 20-25 वर्षात आपल्या देशात आणि खरं जगभर इंटरनेटची क्रांती घडवली आहे तर ती आपण बघतो. तर त्याच्यावरचा एक मला नेहमी विनोद आठवतो मुळात की इंटरनेटनी कसं जग जवळ आलं. तर एक मुलगी असते ती तिच्या वडिलांना सांगते की स्टायलिश असते, शहरातली असते, ती म्हणते, ए बाबा मी ना एका इंग्लंडच्या मुलाच्या प्रेमात पडली. आम्ही पहिल्यांदा आधी फेसबुकवर भेटलो, मग नंतर आम्ही इंस्टाग्रामवर चॅट केला, मग नंतर तो यूट्यूबवर चॅनल चालवत होता, आम्ही ते सगळे बघितले, मग मी त्याची फॉलोअर झाले, मग नंतर आम्ही स्नॅपचॅट केला आणि आता मी एकदम एक्सायटेड आहे. आम्ही आता या आमच्या रिलेशनशिपमध्ये मला फक्त तुझे आशीर्वाद दे आणि आमच्या लग्नासाठी पैसे दे, असं ती मुलगी बापाला सांगते. मग तो बापही आता काही कच्चा नसतो ना, तोही इंटरनेट काळातला बाप आहे. त्यामुळे तो म्हणतो, प्रिय कन्ये आता तू लग्न देखील स्काईप व्हिडिओवर कर, हनीमूनसाठी एखादं VR ॲप वापर आणि संसाराची भांडीकुंडी तुमची तुम्ही अमेझॉनवरनं मागवा आणि पटलं नाही तर नवऱ्याला OLXवर मोडीत काढ. म्हणजे सगळी समाज माध्यमं ही आज किती आपल्या आयुष्यात चिकटून आहेत. तरी मी इथे महिला वर्ग आहे तर तुमचं मिंत्रा आणि ही फॅशनची सांगितली नाही नावं. मिशो आणि मिंत्रा इथे मागे विद्यार्थिनी बसल्यात, त्यांना ही सगळे ॲप माहिती असणार आहेत.
समाज माध्यम ही गोष्ट अचानक आली. आता तेही आधी सांगायला पाहिजे, आजकाल आमच्या पुण्यात मराठीच लोकांना कळत नाही, इंग्रजी हीच भाषा झाली आहे. त्यामुळे आज काल मी टाकलं फेसबुकवर, परवा तर मला कोणीतरी विचारलं समाज माध्यम, व्हॉट इज समाज माध्यम? तर म्हटलं रे सोशल मीडिया. तरी त्याला कळेल ना की सोशल मीडिया काय. तर साधी गोष्ट असते की जे आपण सगळं आज बघतो आसपासचं जग ते खरं समाज माध्यमांचं आहे. म्हणजे आपण पहिली उठल्यावर गोष्ट सगळ्यांनी प्रामाणिकपणा सांगा काय करतात, तर सगळे फोनवर बघतात की व्हॉट्सअपवर कुठला मेसेज आलाय, ग्रुपवर काही पडलंय का, सासूने काय मेसेज फॅमिली ग्रुपवर टाकलाय, हे सगळे जण पहिलं. व्हॉट्सअप हे सगळ्यात जास्त एक समाज माध्यम आहे. मग फेसबुक आहे. फेसबुक हे 30च्या पुढच्या साधारणतः वर्गाच्या इथे जे सगळे आता विद्यार्थी आहेत विशीतल्या या सगळ्या इन्स्टावर जास्त असतात. एक्स आहेत जे स्वघोषित आणि खरेखुरे पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी एक्स म्हणजे आधीचं ट्विटर आहे. आणि अजूनही कित्येक म्हणजे यूट्यूब आहे, स्नॅपचॅट आहे, कितीतरी आहेत, अनेक पद्धतीचे आहेत, पिंटरेस्ट आहेत. अशी वेगवेगळी समाज माध्यमं, सोशल मीडिया ही एक नवी परिभाषा या नव्या जगाची तयार झाली आणि ही अतिशय गंभीरपणे मुळात घेण्याची गोष्ट आहे. त्यातली काही ना तुम्हाला स्टॅटिस्टिक सहज वाचून दाखवतो. डॉक्टर डेव्ह शॅफे यांचं मी आता एक रिसर्च वाचत होतो. किती लोक वापरतात जगात, तर जगाच्या लोकसंख्येच्या 63% लोक समाज माध्यम वापरतात. 63% हा खूप मोठा आकडा आहे आणि माझी खात्री आहे की त्या खरी संख्या जास्त असेल. काही देशांमध्ये आजही समाज माध्यम उघडपणे वापरता येत नाही, असे अनेक आहेत देश जगाच्या पातळीवर. त्यामुळे तिथे हा सर्वे घेतलाच नसेल किंवा घेतला गेला असेल तरी त्याची खोटी उत्तर आली असेल. 70% आपल्याला धरायला हरकत नाही लोक समाज माध्यमांवर जगाचे, म्हणजे साधारण 500 कोटी लोक समाज माध्यम वापरतात. काय प्रचंड आहे. मिक्सर नाही वापरत, फ्रीज नाही वापरत, पण समाज माध्यम वापरतात, हे लक्षात घ्या. सरासरी किती वेळ घालवतात जगातली लोक? सरासरी रोज जगातली माणसं 2.5 तास समाज माध्यमांवर घालवतात. 24 तासांपैकी 2.5 तास अशा एका गोष्टीवर घालवतात जी ₹1 आपल्याला देत नाही, पण त्यावर आपण घालवतो. त्यामुळे जे ते मूळ आणि बदल जो आहे तो काय की लेट्स गेट सोशल असं पूर्वी म्हणायचं की तुमचं व्यक्तिमत्व बहिर्मुख पाहिजे, तुम्ही समाजात मिसळायला पाहिजे, तुम्ही जरा गावातल्या कार्यक्रमांना जायला पाहिजे, तुम्ही त्या रोटरी किंवा याच्यात जायला पाहिजे, किंवा तुम्ही आता महिला वर्ग येते तर हळदी कुंकूच्या निमित्ताने जाऊन जरा बोलायला पाहिजे, काय चाललंय गल्लीतल्या बायकांचं माहिती करून घ्यायला पाहिजे, डॅश डॅश डॅश. हे आता सगळं हळूहळू काळं बाह्य व्हायला चाललंय. आता असं असतं की तुम्ही फेसबुकवर यायला पाहिजे, तुम्ही पोस्ट लिहायला पाहिजे, तुम्ही इन्स्टावर फोटो टाकायला पाहिजे, तुम्हाला सेल्फीची कला अवगत पाहिजे, तुमचे निदान 1000 तरी फॉलोअर पाहिजेत आणि प्रत्येक पोस्टला निदान 100 लाईक्स पाहिजे. ही नवी सोशल असण्याची परिभाषा झाली. म्हणजे समाज माध्यम हे फक्त माध्यम नाही राहिलं, तर समाजाच्या धारणा बदलवणारं एक प्रचंड महत्त्वाचं अत्यंत प्रभावी असं साधन झालं, हे मला सांगायला पाहिजे. त्यामुळे मगाशी मी जी सांगत होतो सगळी ही जी फेसबुकपासून आहेत, या प्रत्येकाची एक वैशिष्ट्य आहेत. आता एक त्यातही सर्वेतला एक सांगतो की एक आत्ता जो लेटेस्ट सर्वे की जगातली लोकांनी त्यांचा वेळ कुठल्या माध्यमावर जास्त घालवला, क्रमशः जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा टिकटॉक आहे. म्हणजे आपल्या भारतात मुळात मध्यंतरी टिकटॉकवर बंदी आलेली, मग पुन्हा ती सुटली, पण एकंदर टिकटॉक आपल्याकडे आता लोक नाही आहेत. म्हणजे कारण त्याला चीनकडे आपला डेटा जातो असं सगळ्यांना आता माहिती आहे. पण टिकटॉक हे जगभर आहे. आता तुम्ही ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बातम्याही वाचल्या असतील की त्यांनी व्यावसायिक विचार करून पुन्हा एकदा टिकटॉक आणलं, पण त्याचा प्रॉफिट अमेरिकन कंपनीला मिळायला पाहिजे किंवा सरकारला, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतरचं आहे यूट्यूब, आणि जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे यूट्यूबवर व्हिडिओ बघतो. आता तर मला घराघरात तुमच्या नातवंडांची चॅनल्स वगैरे असणार मला खात्री आहे. त्याच्यानंतर काय तर फेसबुक, हे सगळं मला वाटतं पिढीला सगळ्यात आवडणारं माध्यम हे फेसबुक आहे. मग इंस्टाग्राम, लाईन सारखं माध्यम आहे, टेलिग्राम आहे, स्नॅपचॅट आहे, पिंटरेस्ट आहे, लिंक्डइन आहे. म्हणजे व्यावसायिक जगासाठी लिंक्डइन हे देखील एक महत्त्वाचं आहे. आता हे जे सगळं एक इंटरेस्टिंग जग आहे, यात प्रत्येक माध्यमाची एक स्वतंत्र वेगळी ताकद आहे. आता वेळ कमी त्यामुळे मी अगदी प्रत्येक माध्यमाकडे जात नाही आणि आपण वापरतही असतो. पण साधं जर सांगायचं झालं तर फेसबुक हे मुख्यतः लेखनासाठी वापरतात आणि इंस्टाग्रामवर लेखन कोणी दीर्घ करत नाही. मुळात त्याला शब्दांची लिमिट असते. तिथे दृश्य जाणीव अधिक आहे, तिथे रील्स असतात, स्टोरी असतात. आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आता आहे ती म्हणजे यूट्यूब आहे, जिथे मोठे मोठे व्हिडिओज देखील असतात. म्हणजे तुम्हाला छोटीशी रील्स आणि स्टोरीज करायला व्हॉट्सॲपच्या स्टोरीज आहेत किंवा इन्स्टाच्या स्टोरी आहेत, पण मोठा व्हिडिओ यूट्यूबवर बघितला जातो. तासाचा देखील व्हिडिओ आनंदाने बघितला जातो. आता एक मध्यंतरी मी एक असा विनोदी लेख लिहिला होता
चपराक नावाचा एक दिवाळी अंक आहे, ते मला म्हणाले की सर तुम्ही विनोदी काहीतरी लिहा, तुम्ही फार नेहमी गंभीर लिहिता. तर म्हटलं ठीक आहे बाबा, आपण विनोदी लिहू, सारखंच आपण गंभीर लिहितोय असं हे संपादक म्हणतायत. तर त्या लेखात एक तो जो पात्र असतं, तर त्याचा मी एक परिच्छेद वाचून दाखवतो. मग मी फेसबुकवर व्हायचा 1 आठवडा प्रयत्न केला आणि मला लगेच कळलं की मुख्य म्हणजे फेसबुकवर मत ठोकता आलं पाहिजे. दिसला विषय, हाणलं मत. खेरीज तुम्हाला कॉमेंटमध्ये वादंग घालायला यायला हवेत. एकतर फेसबुकवरती उतारा म्हणजे पूर्ण परिच्छेद लिहायला लागतो, नुसती ओळ लिहिली तर तिथे फाऊल धरतात. तुम्हाला जर फेसबुक जगाचा मेस्सी किंवा रोनाल्डो बनायचं असेल तर थेट समोरच्याला वादात किक घालता यायला हवी. तिथे सगळ्या शिव्या देखील चालतात, फक्त शेवटची अक्षरं काढायची किंवा शिव्यांचे अक्षरांचे क्रम उलटे सुलटे करायचे. सतत फीडवरती लक्ष हवं, कारण कधी काय बातमी येईल सांगता येत नाही. आली की लगेच मत टाकणारी पोस्ट हवीच, निदान शेअर करायला हवी. हृदयाचा फंडा देखील महत्वाचा आहे. तुम्ही जर पुणेकर माणसांसारखे नुसते लाईक दिले तर तुम्हालाही फक्त लाईक्सच मिळतील, आणि तुम्ही जर पंढरपूरकरांसारखे हार्ट दिले तर तुम्हाला हार्ट मिळतील. तर अशा पद्धतीचं एक अत्यंत आपण बघतो फेसबुक वर प्रचंड लिहिणारे लोक असतात. नंतर पूर्वीचं जे ट्विटर आहे, तर जे पत्रकारितेतले लोक आहेत ते तिथे तर आधी तर अगदीच 140 शब्दांची होती, 120, मग 240 शब्दांची, म्हणजे कॅरेक्टर्सची मर्यादा झाली, खूप कमी येते. आता त्याची काय भाषिक आव्हानं वगैरे त्यावर मी नंतर येईल. पण मला नेहमी असं वाटतं की ट्विटर, मी त्यांना ट्विटरवंत असं म्हणतो, म्हणजे विचारवंत असतात तसे ट्विटरवंत, की त्यांचं एक ना म्हणजे स्वॅगच वेगळा असतो की आम्ही एक्स वापरतो, म्हणजे बाकी सगळे खालीच फेसबुक, इन्स्टा, आणि आम्ही एक्सवर आहोत, आम्ही राजकारणावर आहोत. आणि व्हॉट्सॲप विषयी पटकन सांगायचं तर व्हॉट्सॲप हे तर सगळ्या विद्यापीठांचं विद्यापीठ आहे. म्हणजे महाकुलगुरू अशी जर काही संज्ञा कोणाला द्यायची असेल महागुरूंसारखी, तर महाकुलगुरू या विद्यापीठाचे होऊ शकतात. व्हॉट्सॲपचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की ते अतिशय उपयोगी माध्यम आहे. म्हणजे आज काही एखाद्या गल्लीत समजा आग लागली तर पहिलं तुमच्या गल्लीच्या ग्रुपमध्ये एक मेसेज आला की आधी सगळ्यांना कळतं. हे पूर्वी होत नसे, आणि आता हा त्याचा शिक्षण संस्थांपासून अगदी घरगुती छोट्या कुटुंबांपर्यंत ग्रुप तिथे करता येतात आणि तुमच्या पद्धतीने अभिव्यक्ती करता येते, जी समाजासाठी उघडी नसते, त्या ग्रुपपुरतीच असते. हे व्हॉट्सॲपचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि त्यावरच्या फॉरवर्ड्स आणि याच्यावर आपण नंतर बोलूया, पण जो चांगला भाग आहे तो ध्यानात घ्यायला पाहिजे. आता ही जी सगळी समाज माध्यमं आहेत, यांचे सगळेजण ना मला सारखं येऊन सांगतात की ॲडिक्शन होतं याचं, हे सगळं सोशल मीडिया आहे काही नाहीच आहे. म्हणजे एक असाही स्टँड असो की असं काही नाहीच आहे. म्हणजे हे खूप मला हा सूर्य हा जयद्रथ असं समाजात दिसतंय आपल्याला की हेच आहे. अशा काळात देखील अनेक लोक अजूनही असा एक स्टँड घेतात. जसं इथे मी उच्च ठिकाणी बसले तसे ते उच्च ठिकाणी स्वतःला कल्पून एक स्टँड घेतात की असं काही नसतंच या हे काही नाही हो, काही नसतं फेसबुकचं लेखन वगैरे, आम्ही पुस्तकं काढलेत, आम्ही प्रकाशित केलेत, ती तुम्ही बघा, असा एक स्टँड असतो. म्हणजे ती पुस्तकं तुमच्याच पैशानी 4 वेळा 4 प्रकाशकांच्या मागे लागून काढून घरात तुमच्या सगळ्या प्रती पडून आहेत हे ते सांगत नाहीत. आणि फेसबुकवर एखादा लेखन करतो त्याचा 1000 लोक वाचतात हे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुद्दा असा आहे की पहिली जी आक्षेप असतात ते हे असतात, दुसरे असतात ॲडिक्शनचे, आहे ते अर्थातच, त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे. तिसरा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा असतो की हा काय विषय, हे काय इतकं सिरियस आहे, याने आपल्या आयुष्यात काय फरक पडतो, हा टाइमपास आहे, याने काही जगणं बदलत नाही. तेही कसं चुकीचं आहे हेही आता मी सांगणार आहे की हे अतिशय चुकीचं आहे. आपलं प्रत्येक जगण्याचा अंग आता समाज माध्यमांमुळे बदलत चाललंय, पार पालटत चाललंय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तोट्यांऐवजी आता फायद्यांकडे आपण येऊया की फायदे काय झाले समाज माध्यमांचे. पहिला सगळ्या ढळढळीत जो मला फायदा दिसतो तो की भौगोलिक निर्बंध गळाले. म्हणजे प्रत्येक वेळी काही उत्कट मैत्री व्हायला पाहिजे असं नाही, पण समधर्मी नावाची एक गोष्ट असते ना की मला एखादं पुस्तक वाचायला आवडतं, मला प्रकाश नारायण संतांचं वनवास आवडतं, आणि माझ्या गल्लीत कोणाला मराठी साहित्याचा गंधच नाही आहे, पण वनवास आवडणारी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी मराठी लोक आहेत. त्यामुळे मी जेव्हा काहीतरी त्यावर लिहितो तेव्हा ती तिथे येऊन माझ्याशी संवाद साधतात. मग आमचं तिथे चॅट चालू होतो, संवाद चालू होतो, मग अजून कुठल्या तरी पुस्तकांचे ग्रुप कळतात. हे एक साधं उदाहरण दिलं. मी पक्ष्यांचे फोटो काढतो आणि माझ्या इथल्या आसपासच्या माझ्या
कंपनीतल्या लोकांना काही कळतच नाहीये की हा वेडा काय माणूस आहे, हा पक्ष्यांचे काय फोटो काढतो. पण मी ते जेव्हा इन्स्टावर टाकतो तेव्हा मला 10 फॉलोअर्स येतात आणि ते कौतुक करतात, त्याला लाईक देतात आणि त्यांचेही मग मला फोटो बघायला मिळतात, शिकायला मिळतात. हा एवढा मोठा मानसिक पहिला फायदा आहे. कारण माणसाला समधर्मींची गरज असते आणि ती अनेकदा प्रत्यक्षात भौगोलिक निर्बंधांमुळे व्हायची नाही आपली गरज पूर्ण, ती पहिल्यांदा म्हणजे समाज माध्यमात येतात. दुसरं असं आहे की अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण, ही सगळ्यात पहिल्यांदा मी संज्ञा वापरली समाज माध्यमाच्या संदर्भात अनेक वर्षांपूर्वी आणि आता बरेच लोक ती वापरतात. तर म्हणजे संगीताचंच नाही, साहित्याचंच नाही, मी तर म्हणेन क्रीडा प्रकारांचं आहे की आज तुम्ही बघा, चांगली बॉडी असलेला तो मुलगा घेतो मस्त डंबेल, पुलअप करतो, पुशअप करतो आणि खरं प्रेरणाही देतो सगळ्यांना. त्यामुळे म्हणजे तो स्वतःची शायनिंग मारेल ना, हरकत नाही, पण आपण निदान त्याच्या पुशअप बघून निदान 2 तरी मारायचा प्रयत्न करतो 20 ऐवजी. हा जो असतो फायदा. तर हे काय झालं, क्रीडा प्रकार अनेक असतात, त्यांना एक्सप्रेशनची संधी मिळाली. अनेक वादक आहेत, वादकांना म्हणजे गायकांना नेहमी प्रसिद्धी पटकन मिळते, वादकांना पूर्वी व्हिजिबिलिटी मिळायची नाही. आता तुम्ही बघा इन्स्टावर, इथे अनेक विद्यार्थिनी समोर आहेत, तुम्हाला माहिती असेल इन्स्टावर किती चांगले वादक तरुण जगभरातले, कधी सरोद कधी सारंगी, म्हणजे शास्त्रीय, भारतीय शास्त्रीय संगीतातले देखील अनेक कलाकार आपल्याला 1-1 मिनिटाची उत्तम रील घेऊन येताना दिसतात. ही नव्या जगाची जी भाषा आहे, हे काय, हे अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण आहे. का लोकशाहीकरण आहे? पूर्वी एकच सत्ता केंद्र असायचं, साहित्यापुरतं बोलतो, मसापाचा कार्यक्रम आहे म्हणून. पूर्वी सर, आता तुम्ही या कहाण्या सगळ्या ऐकल्यात मौजेच्या, की मौज आणि सत्यकथा सगळ्यात मोठं मासिक. मग त्या काळातले सगळे लेखक पत्रकथा वगैरे लिहून त्यांना पाठवायचे, पत्र, कारण ईमेल नाही. आणि मग ते झाल्यानंतर तिकडे जे संपादक होते, राम पटवर्धन असतील किंवा श्रीपो असतील, अजून कोण, ती अतिशय हुशार आणि जाणती माणसं होती, पण त्यांना त्याचे दोष जे जाणवायचे ते काढायचे. मग मी ऐकलंय की ते लिहायचं की टोक अजून कथेला करा, म्हणजे काय हे मला काही कळलेलं नाहीये, पण ते टोक आणा असं सांगायचंय. मग हे टोक आणायचंय, मग पुन्हा पत्रांनी पाठवायचंय, मग कधीतरी 1-2 वर्षांनी ती कथा प्रसिद्ध व्हायची. अंक तो पंढरपूर सारख्या गावात मिळायला देखील इथे दमा मिराजदारांना खात्री आहे मला की सत्यकथेत कथा छापून आल्यावर 5 महिन्यांनी कळत असेल. त्या काळात इतकी साधी गोष्ट आहे. अशा काळामध्ये चांगलं काय होतं, ठीक आहे ना, की संपादकीय संस्कार होते, पण वाईट असं असतं की संपादक म्हणजे देव नसतो आणि संपादक हा कुठलाही चांगला संपादक हा सर्वज्ञ नसतो. तसा असता तर नेमाड्यांची कोसला मौजेंनी नाकारली नसते, ती पॉप्युलरकडे गेली नसते. त्यामुळे सगळ्या या लोकांविषयी मी पूर्ण आदर ठेवून जबाबदारीने हे विधान करतोय की संपादक हा सर्वज्ञ नसतो आणि अनेकदा संपादकांच्या एका विशिष्ट दृष्टिकोनामुळे लेखकांना संधीच मिळाली नाही आधीच्या पिढ्यांमध्ये. आता इथे असं आहे ना की इथे समजा एखाद्या या मुलीला वाटलं की आत्ता इथे ती बसली आहे आणि तिला वाटलं की आत्ता हा कोणतरी आशुतोष जावडेकर, तुम्हाला इथे तरुण विद्यार्थीनी मागे आल्यात, माझं नाव माहिती नसेल म्हणून सांगतो, आशुतोष जावडेकर, इन्स्टावर लगेच शोधा म्हणजे कळेल माझी माहिती तेवढ्या वेळात मी 2-3 मुद्दे बोलताना. तर तिथे समजा तिने लिहिलं की आशुतोष जावडेकर हा बरा माणूस दिसतोय बरं का, बरं बोलतोय, असं लिहिलं तरी मला हरकत नाही आहे. तर हे जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे ना, हे लोकशाहीकरण आहे की तुम्हाला वाटलं ते तुम्ही अनफिल्टर्ड, अनडायल्युटेड तिथे लिहिता आणि ते तत्क्षणी छापून येतं ऑनलाईन भाषेत आणि त्याला वाचक वर्ग असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त साहित्यापुरतं बोलतोय, संगीतातही आहे, सगळ्या कलांमध्ये, खरं तर सगळ्यात आहे, व्यवसायात देखील. व्यावसायिक नेटवर्क्स देखील जी समाज माध्यमांनी प्रस्थापित आत्ता केली आहेत आणि वर्धित केली आहेत, त्याला तोड नाही. तिसरा एक महत्वाचा फायदा आहे की तरीही एक समाजात ज्याला आपण म्हणतो तसा एक मध्यस्थ म्हणा किंवा सूत्रधार हा प्रत्येक क्षेत्रात असतो. त्या प्रस्थापित सूत्रधारापर्यंत पोचण्याची चांगली संधी समाज माध्यमात येतात. कारण आजच्या काळातला तो जो नेता असतो ना, सूत्रधार असतो ना, तोही सोशल मीडियाच बघतो, तो त्या माणसाचं फॉलोईंग बघतो, तिथे किती कॉमेंट येत आहेत, काय येत आहेत, हा खरंच आहे का पॉप्युलर, दूध का दूध पाणी का पाणी. आता पूर्वी एखादा जर माणूस असेल आणि त्याला संस्था एखादी गावातली अशी बोलवत असेल की हे पुण्यातले व्याख्याते आहेत, नाव ऐकलंय, बोलवूया, आणि मग त्यांना कळत असेल अरे काही यांच्या नावावर 4 लोक येत नाही, ज्यांचं भाषणही पडेल असतं, पण हे उशिरा कळायचं. आता त्यांना नीटच कळतं कार्यक्रम चालू आहेत का नाही, फोटो पडतायत का नाही, खाली कॉमेंट येत आहेत का नाही, खरे फॅन फॉलोईंग ऐकत आहे, इतकी साधी गोष्ट. हा फार तर ही सूत्रधारांपर्यंत चांगल्या अर्थाने पोचायची संधी असते. अनेक उपक्रमांची माहिती होते. साधं सांगतो, आजच्या कार्यक्रमासाठी मी माझी फेसबुकची पोस्ट टाकली आणि खरं खूप घाईत होतो, पण त्याला छान मागे एक स्टोरी टाकली, पोस्ट टाकली. तर प्रशांतजी देशपांडे हे माझे फेसबुकवरचे
आहेत एक फॉलोअर फ्रेंड, त्यांची माझी काही कधी भेट झाली नाही. ते मला बघतात आणि कॉमेंट लिहितात. ते मुंबईत असतात एवढं मला माहिती आहे. आणि माझा खरं डोंबिवलीत आत्ता कार्यक्रम होता, पण त्यांचा तो चुकला. त्यांना फार हळहळ वाटली, त्यांनी मला कळवलं. त्यानंतर 2 दिवसात ही माझी पंढरपूरच्या कार्यक्रमाची पोस्ट पडली आहे. गोव्याच्या कार्यक्रमाची पडली, मग पंढरपूरच्या पडली. तर लगेच त्यांनी आवर्जून त्यांच्या 3-4 हितचिंतकांना सांगितलं. त्याच्यापैकी आज इथे एक, तुमचं नाव फक्त मला सर पुन्हा सांगता. हा, राज नरेंद्र बडवे सर इथे समोर आले आणि त्यांनीही ती शेअर केली. त्यांनी अजून इथे कोणतरी उपस्थित असतील. हा जो आहे ना, माहिती होते यायचं का नाही, तुमचं आहे स्वातंत्र्य, पण या गावात हे आहे हे पूर्वी कळायचंच नाही, कळतात. अजून एक महत्वाचा फायदा असा आहे की दृश्य जाणीवेचा वर्धिष्णू आलेख दिसतोय. मी काही अवघड शब्द वापरीन, पण काही काही मराठी अवघड शब्द चांगले असतात मुलींनो, ऐकून घ्या. मी बाकी बोलतोय लाईट. त्यामुळे दृश्य जाणीव म्हणजे काय, तर तुम्ही मुली जसं हातात, किंवा इथे विद्यार्थी जे सगळे तरुण मुलं आहेत, हातात तुम्ही घेता आणि आम्हाला कधीही फोटो चांगले काढता येत नाहीत, आणि तुम्ही असं धरता आणि तुम्ही प्रत्येक सेल्फी चांगला काढता, आणि प्रत्येक सेल्फीत अजून आश्चर्य म्हणजे तुम्हीही चांगले दिसता. ही काय, ही दृश्य जाणीव आहे या पिढीला आहे. ही का झाली वर्धित? ही समाज माध्यमांमुळे झाली. कारण त्यांच्या हातात मोबाईल आले, त्यांच्या हातात साधन आलं, आणि यांनी जी दृश्य जाणीव आहे, दृश्य कला ही फार महत्वाची असते. आणि इतके दिवस उगाचच साहित्याशी दृश्य जाणीव फारकत घेतल्यासारखी होती. अजिबात अशी काही गरज नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत तर दृश्य जाणीव अत्यंत खरं महत्वाची. वेगळे फॉर्म आहे. आज मी इथे जेव्हा मंदिरात गेलो होतो, काय देखणं मंदिर आहे आतून, आणि काय आतून फोटो वगैरे काढायला परवानगी नसते, त्यामुळे कधी मी पाहिलं नव्हते त्याचे फोटो वगैरे. इतकं छान सगळं शिल्पांचं काम दिसतं. ही ज्या संस्कृतीला ही दृश्य जाणीव आहे, त्याला हे काही समाज माध्यमातील दृश्य जाणीव हे नवीन नाही आहे, फक्त वेगळं आहे, इतकंच आहे. आणि त्यांनी प्रभाव, तो फायदा आहे. सगळ्यात महत्वाचा एक फायदा की वायूच्या वेगानं माहितीचं अभिसरण सगळं होतं. म्हणजे विशेषतः एक्सवर अतिरेकी हल्ला झाला, कुठे भूकंप झाला, कुठे ट्रेनचा अपघात झाला, काही झाला, पूर्वी बातम्या न्यूज चॅनलवर देखील, म्हणजे तुम्हाला टीव्ही चालू करायला पाहिजे ना आधी, म्हणजे आधी तर न्यूज चॅनलच नव्हते, पण न्यूज चॅनल असतानाही त्यांच्या बहुतांशी वेळा त्यांच्याच कर्तबगारीमुळे आपण जातच नाही त्यांच्यापर्यंत, लावतच नाही. पण समजा तुम्हाला लावायला पाहिजे ना. इथे असं असतं की तुमचा मोबाईल असतो आणि ते पॉपच होतं की इथे भूकंप झाला किंवा हे आहे. हा जो आहे ना, ही माहितीचं जे अभिसरण आहे, हा फायदा देखील आहे पूर्ण जगाला आहे. आणि एक सगळ्यात शेवटी इथे जे तरुण आहेत त्यांना विशेषतः हा फायदा आवडेल की प्रेमाच्या अनेक शक्यता समाज माध्यमांनी विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण मजेचा भाग फक्त प्रेमाच्याही खरं नाही, मैत्रीच्याही. मला असं वाटतं की प्रेम ही देखील मुळात अत्यंत उन्नत जाणीव असते, त्यालाही काही हरकत नसते. आणि प्रत्येक पिढीचं एक माध्यम असतं. या पिढीचं प्रेमाचं माध्यम समाज माध्यम आहे, इतकी साधी गोष्ट. आणि मैत्री देखील तुम्हाला आता प्रत्येक वेळेला भेटायला वेळ असतो का? सगळ्या दैनंदिन जगण्यात अनेकदा नसतोच. त्यामुळे मग तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमचा मित्र विचारतो, काय रे जाऊन आला का, इकडे खाल्लं का? किंवा तुम्ही नवरा आहात आणि तुम्ही कुठेतरी लांब आहात, तर बायको फक्त विचारते जेवण झालं का, तरी तुम्हाला चांगलं वाटतं. आणि ते तिथल्या तिथे असतं व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर, तुम्ही शेअर करता आणि सगळे तुमच्याशी बोलतात. तर हे जे मैत्री आणि प्रेमाच्या ज्या शक्यता आहेत, आता माझी पिढी जी होती ती DDLJ पिढी मी म्हणतो प्रेमाच्या बाबतीत, म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिढी. म्हणजे काय, तो शाहरुख सांगायचं तसं, एका आयुष्यात एका वेळी एकच प्रेम असतं, अशा धाटणीत वाढलेली आम्ही माणसं. आणि तुम्ही तरुण मुलं काही, ते माहितीये मला काय तुमचं ह्याच्यात. आता याच्यानंतर त्याचे तोटे म्हणण्यापेक्षा त्याच्या ज्या मर्यादा आहेत तिथे मी येतो, नेमकेपणाने काय आहेत. पण आधी फायदे प्लीज लक्षात घ्या. आणि कोणी जर यापुढे तुमच्या खाजगी गप्पांमध्ये मित्रमैत्रिणींच्या, तुमच्या स्नेहींच्या, कुटुंबियांच्या की नाही हे वाईटच असतं झालं, तर यातले काही मुद्दे तुम्ही फेका की असं होतं. मर्यादा एक महत्वाची अशी आहे की मी जसं म्हणलं तसं अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण झालं हे खरं आहे, पण त्यात संपादनाचा अभावही झाला हे आपण बोललो. पण महत्वाचं असं आहे की त्यामुळे इन्स्टंट प्रसिद्धीची चटकही लागली लोकांना. त्यामुळे ही अत्यंत घातक गोष्ट आहे की एखादा नवीन लेखक असतो, मग तो काहीतरी लिहितो,
मग त्याला थोडे फॉलोअर मिळतात, अजून फॉलोअर मिळतात. मग त्याला एक 15 पोस्ट झाल्यानंतर वाटतं की राव आपण काय भारी, आपल्यासारखं कोणी लिहित नाही. असतील तर फार पूर्वीचे वि. स. खांडेकर असतील, त्यानंतर आपणच. असं खरंच त्याला वाटतं, असं खरंच एकाने मला सर सांगितलंय. मग मी म्हणणार मध्ये आशुतोष जावडेकर तरी आहे का, निदान माझ्याशी बोलतोयस. तर हा जो भाग असतो की इन्स्टंट प्रसिद्धीची चटक. एक तरुण मुलगा होता कॉलेजचा, माझा कार्यक्रम होता मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये. तर कार्यक्रम झाल्यावर खूप उत्साही मुली होते, अतिशय चांगले. आणि मुंबई फार प्रोफेशनल शहर, सगळ्यात आवडणारं माझं शहर मुंबई आहे. मी माझ्या शहराविषयी पुण्याविषयी किती कमी बोलतोय हे बघून घ्या. तर म्हणजे आता इतक्या वेळात तुम्ही जितक्या टाळ्या वाजवल्यात ना, त्या आमच्याकडे 10 दिवसांच्या व्याख्यानमालेत पडतात. पण मुद्दा असा की ती प्रोफेशनल मुलं असतात. आधी कार्यक्रमात काही बोलली नाहीत, नंतर मला भेटायला आली. एक मुलगा म्हणाला, दादा अरे मी तुला फॉलो करतो, तू माझा एकदा तरी कविता वाच ना, मला खूप फॉलोअर्स आहेत, माझ्या याला 100 लाईक असतात. असं असतं. म्हणलं बाप खूप चांगलं. म्हटलं लिहित राहा, छान, पाठव मला लिंक, पाठव, बघतो नंतर. मला वाटलं झालं संभाषण. तर तो बोलत राहिला, नाही आता मला असं वाटतं की मला पुरस्कार मिळायला पाहिजे, तू कुठेतरी माझी शिफारस कर, हे कर, आता तू सांग. असं तो अजून बोलायला. तर मग मी तिथे शेजारी त्याचे मित्र होते, म्हणलं याच्या किती मैत्रिणी आहेत रे, किती जणी त्यावर लाईक करतात ते मला सांग. ते आधी काढून टाक सगळे लाईक, ते खरे लाईक नाही आहेत. हा दिसायला चांगला मुलगा आहे आणि कविता वगैरे करतो म्हणजे झालं, त्यासाठीच लाईक आहेत. काय कविता आहेत यासाठी लाईक नाही. इन्स्टंट प्रसिद्धीची चटक ही फार घातक असते, अनेक क्षेत्रात असते. आणि समाज माध्यमाच्या बाबत ही राजकारणातल्या क्षेत्रापासून कलेपर्यंतच्या सगळ्या लोकांना, म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रातही रानडे इन्स्टिट्यूटमध्ये एकदा मला, म्हणजे जे पुणे विद्यापीठाचं जे जर्नलिझम आणि मासकॉमचं डिपार्टमेंट आहे, तर संजय तांबट सर आमचे एच ओ डी. तर सरांनी मला सांगितलं की आशुतोष तू एकदा दोनदा तरी सगळ्या मुलांशी कधीतरी संवाद साधायला आहे, कल्चरल जर्नलिझम आणि याच्यावर बोलायला आहे. म्हणून मी गेलो होतो. आणि अतिशय ती हुशार असतात सगळी मुलं. तर ती सगळी मुलं आता PR सांभाळतात, ती सगळी बॅच बाहेर पडली. तर ते मला सगळे अनुभव सांगत असतात की तो गल्लीतला असतो कोणतरी छोटासा, म्हणजे होतकरू नेता, पण त्याचं 4-5 पोस्टर तो मोठी लावतो वाढदिवसाला, आणि तिथे खाली जाऊन तो फोटो काढतो, आणि मग त्याला असं वाटतं की आपण झालोच आता आमदार. हे जे आहे ना, म्हणजे इन्स्टंट प्रसिद्धी तुम्हाला तुमच्याच पैशाने घातलेली, कुठल्याही समाज माध्यमावर तुम्हाला फॉलोअर PR एजन्सी देणारच आहे ना. 1 लाख फॉलोअर तुम्हाला विकत घेता येतात, इतकी साधी गोष्ट आहे. तर म्हणजे ती खरी नसते. दुसरा त्याचा आहे की अगदी वेगळा आस्पेक्ट आहे. हा सगळा आपण बोलत होतो एक समाजाविषयी. व्यक्तिगत पातळीचा जो तोटा मला वाटतो ना, की प्रत्यक्ष संवादाची आस कमी झाली. आणि जे मला खूप जाणवतं, म्हणजे अपवाद असतात त्याला, प्रत्यक्ष संवाद आले. आज तेही चांगलं उदाहरण लगेच सांगतो. आज इथे आमचा मित्र आलाय, तरुण, हा मला फॉलो करतो 3 वर्ष आणि उत्तम स्वतःही लिहितो, केतन नाईक म्हणून. तो सोलापूरवरनं, त्याचा राम नावाचा मित्र आहे, ते दोघं जोडगोळी इथे आली आहेत. आणि हे आवर्जून सोलापूरवरनं आज या कार्यक्रमासाठी इथे आले, माझ्याबरोबर होते दिवसभर, नंतर त्यांचे फिरले आणि पुन्हा इथे आले. तर हे मुळात समाज माध्यमामुळे ओळखी झाल्या, पण प्रत्यक्ष संवादाची त्यांना आस आहे म्हणून ते इथे आले. आणि हे मात्र सार्वत्रिक नाही केतन. लोकांना असं वाटतं की नको, आवडतो आम्हाला आशुतोष दादा, पण फेसबुकवरच भेटलेलं ठीक आहे, हे लक्षात घ्या. हा जो मोठा बदल आला ना, की म्हणजे ते जोक म्हणून सांगतात की व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ सोशल मीडिया, तर सोशल लाईफ. म्हणजे समाज माध्यमाचं विरुद्ध गोष्ट काय झाली, तर प्रत्यक्ष सामाजिक सुसंवाद हीच त्याच्या विरुद्ध गोष्ट झाली. तिसरं एक महत्वाचं जे आहे ते तुम्ही रोज बातम्यांमध्ये वगैरे वाचत असता, आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक आणि स्कॅम्स इतकी समाज माध्यमात होतात. म्हणजे ते फोन येतात ते आपण एक वेळ समाज माध्यमात धरायला नको, स्कॅम म्हणजे स्कॅमचे. पण फेसबुकवर कोणीतरी तुम्हाला नुसतं लिहितं की तुम्ही मॅडम फार चांगल्या हसताय, आणि बायका तिथे सहज फसतात. मला आश्चर्य वाटतं, पुरुषही फसतात, काय फक्त बायका वगैरे काय नाही, सगळ्या वयातली सगळ्या लिंगांची माणसं तिथे फसताना मला दिसतात. आणि त्यात कधी भावनिक, म्हणजे ते एक वेळ मी म्हणेन चला भावनिक झाली तरी ठीक आहे, पुष्कळ वेळा शारीरिक, आणि त्याच्या पुढच्या टप्प्यावर तर अजून वाईट म्हणजे आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग, हे सगळं होताना आपल्याला दिसतं. हे वाईट चित्र आहे. हे मुळात आपण जे प्रेमाचं बोलत होतो त्याचंच आहे. ते स्पर्शाचं अतृप्त गाडं आधी भारतीय समाजात आहे मूलतः. आणि त्यामुळे हे समाज माध्यम तुम्हाला ना एक अचानक व्हर्च्युअल संधी प्राप्त करून देतं प्रेमाची, आणि ती फसवी आणि अनेकदा निसरडी अशी वाट असते, आणि हे कोणीच सांगायला पुढे येत नाही. आणि त्याच्यामुळे अनेकदा तरुण तरुणी इथे फसताना मला दिसतात. हे फार मोठं आहे.
आता पुन्हा एकदा मोठ्या सामाजिक पातळीला येतो, व्यक्तिगत याच्यापासून. सगळ्यात मोठा तोटा काय समाज माध्यमाचा? तर समाज माध्यम ही काही धर्मादाय संस्था नाही, त्या कॉर्पोरेशन्स आहेत आणि त्यामुळे त्या पैसे घेऊन डिसइन्फॉर्मेशन वॉर करू शकतात. अख्खी चुकीची माहिती पसरवून पूर्ण जनमत बदलवून हव्या त्या पक्षाला वोटिंग कसं होईल आणि तो पक्ष त्या त्या देशात सत्तेत कसं येईल, अशा गेल्या निदान 8 वर्ष इलेक्शन जगभर होत आहेत, जगभर होत आहेत. त्यामुळे हे आपण ध्यानात गेलं पाहिजे की डिसइन्फॉर्मेशन वॉर असतात. म्हणजे अगदी साधं साधं, आत्ता समजा ट्रम्प आणि बायडेन असेल तर एखाद्या अमेरिकेतल्या तरुणाने समजा ट्रम्पचा एखादा व्हिडिओ त्याला आवडला तर युट्यूबचा अल्गोरिदम असं आहे की ट्रम्पचाच पुढचा व्हिडिओ येतो, मग तो बघतो, मग त्याला अजून ट्रम्प ठसतो, मग ते बघितल्यावर तो ते लाईक करतो किंवा कॉमेंट लिहितो की युट्यूब बरोबर कोण व्हान्स देईल, जेडी व्हान्स देईल, म्हणजे त्याचा जोर राष्ट्राध्यक्ष झाला, किंवा एलन मस्क देईल त्याच्या पक्षाचं देईल. त्याला चुकूनही डेमोक्रॅटिक पक्षाचा बायडेनचा एकही व्हिडिओ फीडवर येणार नाही याची काळजी युट्यूब घेतं. हीच युट्यूब ही काही ट्रम्पची असते असं नाही, हेच ते बायडनच्या फॉलोअर्सना ते करतात, कारण त्यांना व्ह्यू वाढवायचे आहेत, त्यांना त्यांच्या ॲपवर तुम्ही भरपूर वेळ हुक झालेला हव्यात. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सगळ्यांनी की एकेकाळी कलोनियलिझम जे होतं, परदेशी सत्ता, ब्रिटिश सत्ता आपल्यावर सगळी होती आणि जगभर होती, सिंगापूरमध्ये होती, केनियात होती, अनेक देशांमध्ये होती, आणि ते सगळं आपल्याला असं वाटलं की हे सगळं गुलामीचं परकीय जोखड आपण हटवून दिलंय. आज 30 ते 35 वर्षाची गोरी, मुद्दाम हा शब्द वापरतोय, 30 ते 35 वर्षाची गोरी कॅलिफोर्नियामधली एक साधारण 35-40 टाळकी जगाचं भवितव्य ठरवत आहेत सगळी जण, आणि सगळी एक जात गोरी आहेत. मला एक अमेरिकन ब्लॅक नाव सांगा त्याच्या फाउंडर्स पैकी, एकही नाही. एक मला तुम्ही ओक्लाहोमा मधलं नाव सांगा, स्टेट मधलं, एकही नाही. एक तुम्ही साऊथ डकोटातलं सांगा, मेन्स मधलं सांगा. अमेरिकेत एवढी राज्य आहेत, आता तर त्यांना कॅनडाही राज्य म्हणून घ्यायचं आहे ट्रम्पला, तर त्याच्यामध्ये फक्त एका राज्यातली, एका ठराविक भूभागातली, ठराविक सांस्कृतिक जडणघडणीतली माणसं जगाचं सगळं मानसिक अख्खं संतुलन आज खरं तर त्यांच्या हातात त्यांनी घेतलं असं म्हणायला हरकत नाही. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. यातला एक सगळ्यात शेवटचा अजून जो फार मोठा गंभीर धोका तो असा आहे की लहान मुलांचा आणि वृद्धांचा वापर होतो पब्लिसिटीसाठी समाज माध्यमात, आणि हे काही ती मुलं करत, ती कॉर्पोरेशन्स करत नाहीत. हे मनुष्य स्वभावाचा प्रश्न आहे, हा भारतीय समाजाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्याही माझी ब्राझीलची मैत्रिणी ओरल सर्जन आहे, ती एकदा आलेली इथे आणि तर ती म्हणाली की अरे काय तुमच्याकडे लहान मुलांचं सारखं शूटिंग करतात, आणि म्हणलं कशासाठी करतात, म्हणलं अगं इन्स्टावर टाकतात किंवा फेसबुकवर टाकतात पालक, किंवा मग घरातल्या म्हातारे कोणतरी असतात त्यांच्या वाढदिवसाला त्यांना नाचायला लावतात रील्समध्ये, बरोबर आहे की नाही ग, तुम्ही पाहिलं असेल. तर आता तुम्ही आनंद म्हणून एखाद दिवस तुमच्या घरच्यांबरोबर काहीतरी नाचलात आणि टाकलं तर वेगळं, पण प्रोफेशनल म्हणून केवळ आपल्याला फॉलोअर वाढावेत म्हणून तुम्ही घरच्या सदस्याला म्हाताऱ्या नाचवलं तर हे काही बरोबर नसतं. पालकत्व खरं न करता केवळ आपण पालक आहोत याची बढाई मारण्यासाठी मुलांबरोबरचे फोटो जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला टाकणार असाल प्रोफेशनली, तर हेही काही फार चांगलं नसतं. हे निरोगी समाजाचं मुळीच लक्षण नसतं, आणि हे विशेषतः भारतात मला दिसतं. आता एक मी सहज मगाशी यांनी मला ओळख करून देताना जेव्हा म्हटलं की मी विचारतो लोकांना, तेव्हा 1-2 जणांना विचारलेलं. आमचा ओमकार माटेगावकर म्हणून एक आहे मित्र, तर त्यांनी मला हे पाठवलं होतं एक मुद्दा की गृहिणींमध्ये स्वतः किंवा आपल्या लहानग्या मुलांना घेऊन रील्स तयार करून प्रदर्शनीय राहण्याचं व्यसन जडत चाललंय का, असं त्यांनी एक मला महत्वाचा प्रश्न विचारला. आणि आहे म्हणजे इथे असलेला महिला वर्गही हो अशी मान डोलावतोय, कारण आपण बघतो की काहींना हे व्यसन चढत चाललंय. आता ही जी समाज माध्यमाची जी गंभीर बाजू आहे त्यातला अजून एक महत्वाचा तोटा अगदी वेगळा सांगतो की त्याचं ॲडिक्शन, जे आपण मगाशी बोललो ते खरं आहे का, तर हो, समाज माध्यम हे एक व्यसन होऊ शकतं आणि त्याच्यावर तुम्ही खूप प्रमाणात अवलंबित राहू शकता. आणि आपण सगळेच ना काही प्रमाणात आता झालोय त्याच्यावर, व्यसनाधीन नसलो तरी अवलंबून आपण आहोत त्याच्यावर. म्हणजे अवलंबित्व तर आलंच समाजाचं, आणि अवलंबित्वाच्या पुढची पायरी व्यसनाधीनच असते. इतकी साधी गोष्ट आहे, त्याच्यात फार अंतर नसतं. कारण डिपेंडन्सी आली की म्हणजेच तुम्ही तिथे पुन्हा पुन्हा जाता. दॅट इज व्हॉट द मिनिंग ऑफ डिपेंडन्सी इज. तर आपण आता डिपेंडिंग आहोत सगळ्या समाज माध्यमांना.
तर याच्यामध्ये या सगळ्या व्यसनाधीनतेचं काय करायचं हे खरं शस्त्र आहे एक, आणि त्याचं शास्त्रही आहे. तर आपल्याला शास्त्राकडे लक्ष द्यायचं आहे आणि ते शस्त्रासारखं वापरायचं आहे. तर आपण ते शस्त्र आपल्याच मानेवर जर कापून घेणार असू तर अर्थ नाही. इथे असलेल्या सगळ्या तरुण विद्यार्थिनींना आणि मुलामुलींना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही रील इन्स्टावर जेव्हा बघायला घ्याल किंवा जेव्हा स्टोरी व्हॉट्सॲपच्या बघायला घ्याल तेव्हा घड्याळ लावा, अलार्म लावा मोबाईलमध्ये 10 मिनिटाचा. 10 मिनिटं एन्जॉय करा. 10 मिनिटानंतर जे रील येईल तिथे तुम्ही थांबणार आहात. एवढंच साधं सांगतो. तुम्हालाच कळेल की किती छान वाटतं. एक तास निरर्थकपणे रील बघून कोणाला चांगलं वाटल्याचं अजून मला माहित नाही. उलट सगळ्यांना थकवा येतो. सगळ्यांना तर कमीच वाटतं की अरे हे किती सुंदर चेहरे आहेत, याची काय बॉडी छान आहे, हे कसे मस्त आहेत, याला कशा प्रेयकर प्रेयस्या चांगल्या मिळतात आणि आपल्याला हे कसं नाही आहे. कारण साधारणपणे मुख्य जो प्रश्न आहे तो हाच आहे ना की लोक शो ऑफ करायलाही अनेकदा टाकत असतात रील्स आणि त्यामुळे रील्स आणि याच्यात अति अवलंबून राहण्यात अर्थ नाही. एक अजून गंभीर बाब सांगतो डॉक्टर म्हणून, आणि या 4 हॉस्पिटलच्या मध्ये आज मी उभा आहे म्हणून, की एक नवा प्रकार आलाय. तुम्हाला आयडिया असेल कदाचित, मला माहित नाही. सोशल मीडिया डिस्मॉर्फिया. म्हणजे समाज माध्यमात फिल्टर्स असतात ना, तुम्ही वापरता का? इन्स्टाचे फिल्टर वापरत असाल ना, ब्राईट बीट करायला सगळे. तर ते चांगलं आपण दिसतो, पण काही काही ऍप्स आहेत जिथे तुम्ही बारीक देखील होता, बरोबर. काही काही ऍप्स आहेत जिथे गोरं तुम्हाला करतात, काही काही ऍप्स आहेत तुमचं नाक सरळ करतात, काही काही ऍप्स आहेत अशा खूप आहेत आता, आणि सगळी तरुण पिढी ती वापरते. आता असा एक मोठा गंभीर प्रश्न झाला आहे की आपल्याला जो समाज माध्यमात त्या फिल्टर लावून जो चेहरा तयार झालाय त्या चेहऱ्याच्या प्रेमात तरुण आणि तरुणी पडतात. आणि आमचा मित्र आहे, आता माझा मित्र आहे डॉक्टर शौनक सुळे, प्लास्टिक सर्जन, त्याच्याकडे कितीतरी असे पेशंट्स येतात आमच्या हॉस्पिटलमध्ये की जिथे ते म्हणतात की आम्हाला या चेहऱ्यासारखं प्लास्टिक सर्जरी करून आमचा आता चेहरा द्या. म्हणजे जो निसर्गाने अख्खा दिलेला चेहरा आहे तुम्हाला, तुमचे 2 डोळे काम करतायत, तुमचे 2 कान तुम्हाला सगळं संगीत जगातलं ऐकू देऊ शकतात, तुमच्या वाणीने तुम्हाला उत्तम संवाद साधता येऊ शकतो, आणि डोळ्यांनी तर काय काय चांगलं जग अनुभवता येऊ शकतं. तुम्हाला जिव्हा आहे त्याने तुम्ही हवे ते पदार्थ आस्वाद घेऊ शकता, आणि हे सगळं सोडून तुम्हाला तो फिल्टरवरचा तुमचा चेहरा आवडतो ज्यात तुमचं नाक फक्त सरळ असतं. काय आहे ही फार गंभीर मानसिक बाब आहे, आणि हे काही तोटे हे आपल्याला बघायला पाहिजे. एक या अतिरेकावर साधना कुलकर्णी म्हणून, डॉक्टर साधना कुलकर्णी म्हणून मॅडम आहेत, तर त्यांनी मला एक लिहून पाठवलेलं फार आवडलं. तर त्यांनी फार महत्वाचं वाक्य असं लिहिलंय की आता काय झालंय की जिंकलेल्या टाळ्या पाहिजेत, सदोदित काहीतरी पोस्ट करायची आणि मग जिंकलेल्याला टाळ्या पाहिजे, हारलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दात पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे, विनोदाला स्माइली पाहिजे, वाढदिवसाला GBU HBD पाहिजे, आणि मेल्यावर RIP पाहिजे. आणि मग त्याच्या पुढे साधनाजी असं म्हणतात की सासू म्हणते माझ्या फोटोला लाईक करग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा, आणि सून म्हणते 4 इमोजी टाकल्यात हो सासूबाई, आता मी चालले माहेरा. तर हा बदलता जो अख्खा काळ आला, नेटफ्लिक्स वरती इतकं काय काय हिंसेचं लोक 10 बघत असतात, पण चांगल्या अनेक डॉक्युमेंटरीज असतात त्या अनेकदा नेटफ्लिक्स किंवा अशा OTT वर बघत नाहीत. एक जरूर बघा नेटफ्लिक्सवर सोशल डायलेमा नावाची डॉक्युमेंटरी. ती थोडी अँटी फेसबुक आहे त्या कंपनीचं, आणि यांचं काहीतरी वाजलेलं असणार हे आपल्याला कळतं, पण त्याच्यात अत्यंत महत्वाची अशी घटित आहेत की ही समाज माध्यम, मगाशी जो मी विषय काढला होता की या काय अमेरिकन कंपन्या आहेत, ही 35-35 वर्षाची ही गोरी अमेरिकन तरुण अख्खं जग कॉलोनाइज कशी पुन्हा करतायत याचा उहापोह तिथे आहे. जो जेरोन लेनियर म्हणून मला फार आवडणारा लेखक, आणि तो ही इज अ फाउंडिंग फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. VR सगळ्या तरुणांना माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल. व्हर्च्युअल रियालिटीचा जो जनक आहे, बाप आहे, तो जेरोन लेनियर. तो स्वतः काही वापरत नाही VR वगैरे, हे महत्वाचं. म्हणजे त्याला माहिती आहे ना आपण कशाला जन्म दिलाय. तर त्याचं एक वाक्य वाचून दाखवतो, शांतपणे ऐका, मराठीतही सांगतो नंतर. तो म्हणतो, वी आर बिंग हिप्नोटाइज्ड लिटिल बाय टेक्निशियन्स वी कांट सी, for purposes we don't know. We all have become lab animals now. एवढं गंभीर आणि महत्वाचं वाक्य. प्रत्येक दिवशी क्रमशः अल्पांशाने कणाकणाने आपण सगळे संमोहित होत चाललोय.
काही तंत्रज्ञ आहे जे आपल्याला संमोहित करतायत, जे आपल्याला दिसत नाहीत, आणि काय याचं मागचं उद्दिष्ट आहे हे आपल्याला कोणी सांगत नाही. आपण सगळे आता लॅब ॲनिमल बनलोयत, आपण गिनीपिक बनलोयत असं तो म्हणतो, आणि अतिशय खरं आहे. त्यामुळे जेव्हा त्याला कसं तोंड द्यायचं हे मी आता पटकन सांगणार आहे. एक पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, आज वेळ कमी आहे म्हणून खूप उहापोह करत नाही. बदलती भाषा आणि समाज. सोशल मीडियानी मला एक कल्याणचा सांगा, 8-10 झाले, कितीपर्यंत बोलू तुम्ही सांगा, एक 10 मिनिटं अजून साधारण. सगळ्यात महत्वाचं असं आहे की भाषा कसं असतं ना, भाषा ही नदीसारखी. आता तुमच्या इथे तर चंद्रभामा इतकी चांगली, आमच्या इथे ती वाढलेली मुळा मुठा, आम्ही फक्त मेट्रोतनं जाताना नजरे टाकत नाही खाली. तुमच्या इथे मी आज गेलेलो बोटीत, इतकं सुंदर पाणी होतं. तर भाषा ही नदीसारखी प्रवाही गोष्ट असते, या चंद्रभागेसारखी गोष्ट असते. त्यामुळे इथे जसं संत वाङ्मय अख्खं जनाबाईंपासनंचं माऊलींपासनंचं पुढपर्यंत अख्खं संक्रमित होताना प्रत्येक भाषेतले बदल प्रत्येक शतकानुसार इतके चांगले आपल्याला दिसतात. तर तसंच समाज माध्यमांमुळे देखील आता भाषा बदलली आहे हे आपण लक्षात घेऊया. सगळ्यात महत्वाचं काय झालंय, इमोजी आले. इमोजी म्हणजे काय, पटकन लोकांना आजही काहीच ना माहीत नसतं म्हणून सांगतो. जे तुम्ही टाकता चिन्ह, स्माइलीचं टाकता, केकचं टाकता, फुलाचं टाकता, ती सगळी इमोजी आहेत. ही इमोजी युनिव्हर्सल आहेत. म्हणजे तुम्ही कुठलीही भाषा वापरत असाल, मराठीत टायपिंग करा नाही तर इंग्लिशमध्ये टायपिंग करा, इमोजीचा सेट सगळ्या मोबाईल फोनवर आता तोच असतो, सगळ्या समाज माध्यमांवर तोच असतो. विविन एव्हान्स नावाचा भाषाशास्त्रज्ञ आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की इट इज अ सॉर्ट ऑफ एनहान्स्ड अल्फाबेट. म्हणजे प्रत्येक भाषेचं आता हे अधिकचं व्यंजन झालंय, आणि हे अगदी खरं आहे. विदर्भ साहित्य संघाने माझं भाषण ठेवलं होतं इमोजी लिंग्विस्टिक्सवर, म्हणजे इमोजी भाषाशास्त्रावर. समोर आशाताई बगे होत्या, आमचे महेशदा एलकुंचवार होते, सगळे मोठे लेखक होते, रवींद्र सर, शोभणे सर होते, सगळेच होते. आणि मला सगळे म्हणाले की अरे हा खरंच 1-1.5 तासाचा विषय आहे का. तो अगदी गंभीर होता, आजच्यासारखं भाषण नव्हतं, ते समीक्षेचं भाषण होतं. त्याच्यात मी सगळं सोदाहरण दाखवून दिलं की लहान मुलं 5-5 वर्षाची आता मोबाईल हातात असतात, तर इमोजी वापरून वाक्यरचना करताना भाषाशास्त्रज्ञांनी पकडलेत. हे लक्षात घ्या. भाषेचे जे नियम असतात, भाषा म्हणजे काय असतं, भाषा हे एक म्हणजे खरं गणित हे देखील ॲडव्हान्स लिंग्विस्टिक स्ट्रक्चर असतं. त्यामुळे गणित आणि भाषा हे जवळच आहेत, ते काही विरुद्ध वगैरे काही नाही. त्यामुळे तो जो सेट आहे भाषेच्या शब्दांचा, एक सिक्वेन्स आहे, तो त्या पोराला कळला ना, तुम्हाला कळत नाहीये तुमच्या पिढीला ते, पण त्या दोघांना कळलं ना. आणि भाषा म्हणजे हेच असतं, अर्थनिर्णय नसतं. तुम्हाला अर्थ 2 व्यक्तींना कळण्यासाठी भाषा जन्माला येते. व्यंजनं आणि लिपी ही दुय्यम असते त्याच्यात. त्यामुळे हे नवं अधिकचं व्यंजन आहे, हे आपण महत्वाचं ध्यानात घेऊ. मी लोकसत्तामध्ये माझं जेव्हा वा म्हणताना सदर लिहित होतो, तेव्हा एक मी लेख लिहिला त्याच्यावर, मुखी चुंबने नयनी हृदय. तर म्हणजे ती जी 2 चिन्ह आहेत, किसचं जे चिन्ह आहे आणि डोळ्यामध्ये हार्टी आईजचं चिन्ह आहे, डोळ्यामध्ये ते हृदय असतं, तर मुखी चुंबने नयनी हृदय असं लिहिलं होतं. आणि चांगली सांगण्यासारखी गोष्ट की बाकी अनेक लेखांवर उलटसुलट प्रतिक्रिया यायच्या, पण हा लेख सगळ्यांना आवडला होता. म्हणजे मी नेहमी असं चेष्टेत म्हणतो, माझ्या एम इंग्रजीच्या कधी विद्यार्थ्यांशी बोलताना, आम्ही शेक्सपियर हा आमचा, जे माझ्या आयुष्यात तर शेक्सपियर आणि मग ज्ञानेश्वर हेच 2 माझे गुरु आहेत. तर शेक्सपियरचं समजा सीट जेसिका सीट सारखं असेल, सीट ही नदीच्या किनारी बस माझ्या प्रेयसी, असं तो सांगत असेल जेसिकाला, तर माझी खात्री आहे की त्यांनी इमोजी असतं तर त्यांनी छान एक हार्टी आहे जोडलं असतं पुढे. प्रत्येक भाषेतलं शेवटी एक लेखन होतं आणि यायला लागलं. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की वयोगट आणि समाज माध्यम. अजिबात तुम्हाला वाटत असेल की फक्त तरुण मुलंच वापरतात, आपण फक्त कामापुरते वापरतो, तर अजिबात नाही. मला विचारा, मी डॉक्टरही आहे, माझ्या क्लिनिकमध्ये त्या डेंटल चेअरवर बसल्यानंतर तरुण 50 पर्यंतचे तरुणही डेंटल चेअरला बसलोत म्हटल्यावर फोन 8 खिशात टाकतात. पण 60च्या पुढच्या आज्या आणि आजोबा मुळीच नाही. त्यांना इतकं एसएस, बहुतेक मला नेहमी वाटतं की मोदीजींचाच व्हॉट्सअप त्यांना येत असणार, म्हणून त्यांनी चालू ठेवलं. इतकं. आमचा एक मित्र आहे, तो मला सांगत होता की अरे माझी आई ॲडिक्ट झाल्यासारखी वाटते, मी कधी आलो किती आजकाल फेसबुक बघत असते. म्हणजे अरे जाऊ दे रे, आता ते काकू हे 74 वर्षांचे आहेत, त्यांनी सगळं झालंय, त्यांना करू दे ना, काय नाही, पण असं कसं तसं वगैरे. तर हा आमचा मित्र एकदा घरी आला रात्री उशिरा 12 वाजता, तरी त्याची आई काहीतरी बघत बसलेली दिसली. हा वैतागला आणि हा म्हणाला, मी अरे चिडून मग वायफायचं बटनच बंद केलं. मग थोड्या वेळानंतर हा झोपला आणि झोपेतनं उठला वॉशरूमला जाण्यासाठी, तर त्यांनी बघितलं की एक मोठं पांघरुण घेतलेलं होतं अख्खं डोक्यावरनं आणि आतनं एक पांढरा दिवा तेवत होता. कारण मोबाईलवर असतंच ना शेवटी डेटा.
त्यामुळे ते कसं आहे, ते अर्जुनाचं लक्ष असतं तसं ते आमच्या काकूंचं लक्ष फेसबुक दिवसाच्या दिवसाला बघून कॉमेंट करायलाच हवं. हे जे आहे सगळे वयोगट वापरतात. आता राजकारण आणि फेसबुक हा एक थोडा आपण भाग बोललो, पण त्यातलाही एक फेसबुकवरचा महत्वाचा भाग जो असा की फेसबुकवर खूप बेजबाबदारीने राजकीय लेखन होतं. आणि आताच म्हणजे इतकं बेजबाबदारीने की एखाद्या राजकीय पक्षाच्या मीटिंगमध्ये जर तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलं असेल आणि एक सतरंजी तरी घातली असेल तर तुम्हाला तो माहोल आणि परिसर माहीत असतो. निदान तुम्हाला काही माहीत नसतं त्यातल्या. तुम्ही 4 काहीतरी पेपरमधल्या बातम्या वाचता आणि तुमचे एक लहानपणापासूनची इम्प्रेशन असतात आणि तुम्ही ठोकून देता की अर्थमंत्र्यांनी असं करावं, हा विरोधी पक्षनेता बंडलच आहे, हे असंच आहे तसंच आहे. अरे तू कोण? तुला काही समाजकारणाचा राजकारणाचा थोडा तरी अल्प अनुभव का? 4 लोकांना गोळा एकत्र करून एक तरी ऍक्टिव्हिटी साधी केली आहेस का ट्रेकला जाण्यासारखी? त्याला लिडरशिप जी लागते साधी, गल्लीतल्या 5 लोकांना एकत्र कार्यक्रम करण्यासाठी देखील जी एक ताकद लागते ती जी प्रत्यक्षात ज्याच्याकडे असते तो नेता असतो. त्यामुळे फेसबुक नेते आपल्याकडे सध्या फेसबुक राजकीय विश्लेषकांची दहशत झाली आहे. त्याच्यावर कायदेशीर म्हणजे काहीतरी करायला पाहिजे असं अनुमोदन द्या मी या सभेत मांडतो. आता एक महत्वाचा याच्यातला जो एक महत्वाचा जो भाग मला सांगायचा राहिला होता अजून तो हॅशटॅग आहे. की हॅशटॅग हे इतकं एक महत्वाचं प्रकरण आहे आणि आपण भारतीय कधी कधी ते समाज माध्यमात विसरतो वापरायला. तुम्ही समजा काहीतरी विशिष्ट एखादी ऍक्टिव्हिटी करत असाल, तुम्ही इथे आलेल्या पाहुण्यांना तुमचं पंढरपूरचं देऊळ आणि परिसर दाखवायला समजा नेत असाल, त्याची पोस्ट टाकत असाल तर कृपया कृपया खाली हॅशटॅग पंढरपूर, हॅशटॅग विठ्ठल देऊळ, हॅशटॅग चंद्रभागा हे लिहा. याचं कारण तांत्रिक आहे की हॅशटॅग एकदा तुम्ही टाकलेत की जगभरातनं कधीही कोणी सर्च केला की तुमची पोस्ट तिथे दिसते आणि तुम्हाला फॉलोअर मिळतात. हे अनेकांना माहीत नसतं म्हणून इमोजी सगळ्यांना माहिती आहेत, सगळी जण ते हृदयी काय नयनी वगैरे सगळे वापरतात चिन्ह, पण हे अनेकदा विसरतात म्हणून मुद्दाम सांगितलं. वेळ कमी आहे त्यामुळे माझा जो भाषिक अजून एक अभ्यासाचा भाग होता तो मी आता घेत नाही. एकच त्यातलं निरीक्षण सांगतो भाषेच्या संदर्भात आणि समाज माध्यमांच्या संदर्भात की जग बहुभाषिकतेकडे चालते. म्हणजे काय झालं, आपण पटकन बघतो कधीतरी एखाद्या ट्रिपचं कोणीतरी रशियनची ती सिरिलिक लिपी असते त्यात काहीतरी लिहिलेलं असतं आणि खाली असतं मग गुगल ट्रान्सलेट, मग आपण दाबतो की आपल्याला मिळतं ते. आता ती लिपी आपल्याला कधी बघायला मिळायची? नाहीच मिळायची. हा जो एक मोठा फायदा आहे की अनेक भाषांना एकमेकांच्या समोर येत आहे. फक्त भाषाच नाही, बोली भाषा म्हणजे मराठी पुरतं बोलूया आज की मराठीत नेहमीच तो वाद असतो आणि त्या वादावर वेगळं लेक्चर द्यायला मी येईन नंतर. प्रमाण भाषा बोली भाषा आज त्या विषयात फार जात नाही. माझ्या मताने माझं पटकन मत सांगतो, दोन्ही महत्वाचे आहेत, दोन्ही गरजेचे आहेत, दोन्ही अत्यावश्यक आहेत, दोन्ही परस्परावलंबित्व आहे दोघींचं. बोली भाषांखेरीज प्रमाण भाषा जगू शकत नाही, प्रमाण भाषेशिवाय कुठल्याही भाषेतला एक नेमकेपणा येत नाही. दोन्हीचे महत्व. फेसबुकवर मराठीत मला सगळ्यात मोठा फायदा काय वाटतो की कोणीतरी पटकन एखादा विदर्भातला तरुण वैदर्भीय शैलीत लिहितो, कोकणातला मुलगा पटकन लिहितो. कोकणातली आता परवा एक मी पोस्ट वाचत होतो, ती मुलगी पटकन तिने काहीतरी तिची खास शैली वापरून कोकणातले सगळे खास आणि खास त्यांचे जे बायकांच्या कोकणातल्या शिव्या आहेत, मेल्या शिंच्या वगैरे काय त्या खास बायके कोकणातल्या शिव्या त्या सगळ्या ती वापरते. इथे इथलं एक वेगळं असणार परिसर, पुण्याचा अजून वेगळा आहे, मुंबईचा वेगळा आहे, नंदुरबारचा वेगळा आहे, जळगावचा वेगळा आहे. महाराष्ट्र फार मोठं राज्य आहे त्यामुळे आपल्यासमोर ना आणि खरं सगळंच म्हणजे बेळगावची मराठी आहे. आता तुम्ही साधारणतः बॉर्डरच्या जवळच आलात, बॉर्डरची मराठी इतकी छान आहे, वेगळी आहे. इथे सगळ्यांच्या बोलण्यात एक आर्जवी नकळत कन्नडचा लहेजा आलेला असतो, म्हणजे वृक्ष वाटत नाही, नाही तर मराठी ही वृक्ष वाटते. ह्या बोलीभाषा आपल्याला फेसबुकमुळे दिसायला लागल्यात सगळ्यांना एकमेकांना. ही मला मराठी वाचक म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट वाटते, आश्वासक गोष्ट वाटते. कारण त्या आल्या पाहिजेत, यायच्याच नाहीत हो. कधीतरी कुठलं तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं अहिराणीतलं तर, नाही तर नाही. आता याच्यात एक सगळ्यात शेवटी जाता जाता मी समाज माध्यम आजचा जो विषय भाषेवर आपण बोललो, त्याच्या फायद्या तोट्यांवर बोललो, पण एक प्रॅक्टिकल काही ज्या मला टिप्स द्यायच्या त्याकडे मी येणार आहे. त्यातलं सगळ्यात एक महत्वाचं युनिट पहिलं करतो आणि मग काही कॉमन टिप्स देतो.
महत्त्वाचं युनिट असं आहे, मला खात्री आहे इथे जे विशेषतः आजच्या कार्यक्रमाला व्याख्यानाला आले तर तुम्हाला लिहायला आवडत असेल, वाचायला आवडत असेल, तुम्हाला फेसबुकवर कदाचित व्यक्त व्हायची संधी मिळत असेल किंवा अजून तुम्ही घेतली नसेल, पण घ्या. समाज माध्यमावर प्रभावी मराठी लेखन कसं करायचं याच्यावर मी नुकतीच विश्व मराठी संमेलनात कार्यशाळा घेतली आणि हे त्याचं श्रेय उदय सामंत साहेबांनाच आहे. कारण आमची जेव्हा मीटिंग झालेली तेव्हा मी सरांना सांगितलं हे सगळे परिसंवाद वगैरे सर बंद करून टाका, त्याचा काहीही फायदा कोणालाही तरुणांना तर विशेषतः होत नाही, आपण कार्यशाळा घेऊया. कार्यशाळेचे फायदे होतात. आणि 800-900 मुलं फर्ग्युसन कॉलेजच्या ॲम्फी थिएटरमध्ये सगळी होती. म्हणजे इतकी प्रेमाने नंतर माझं कार्यक्रम झालं, सेल्फी सेशनच 1-1.25 तास खरंच चालू होतं. म्हणजे मी मिरवत नाहीये, मला त्या मुलांचं कौतुक वाटलं की तुम्ही जर चांगला आशय मराठीचा दिला तर आजही तरुण येणार आहेत ना मराठीपर्यंत, जर तो दिला नाहीत तर कशाला येतील मराठीपर्यंत. इतकी साधी गोष्ट. तर त्यातले काही पटपट मुद्दे तुम्हालाही कदाचित उपयोगी पडतील म्हणून सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक माध्यमाची खासियत लक्षात घ्या. फेसबुक दीर्घलेखनासाठी वापरा, मोजकं नेमकं पण चांगल्या फोटोसह लिहायचं असेल तर इंस्टाग्राम वापरा. तुमच्यात जर ॲडव्हर्टायझिंग मधला सेन्स असेल, कॅप्शनिंगचा, की तुम्हाला नेमकं सिक्सर 2 ओळीत मारता येत असतील थोडक्यात, तर एक्स वापरा. कारण एक्स हे त्याला फार चांगलं खरं तर माध्यम आहे, असं हरकत नाही. यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओ अनेक करणार असाल तर तुम्हाला असं वाटतं काय भाषा महत्त्वाची, असं नाही आहे. प्लीज त्याचं स्क्रिप्ट आधी तयार करा. म्हणजे मी बुकब्रोचा एपिसोड माझ्या आता 88 आता झाला. आता श्रीधर लोणी सरांचा, आम्ही महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आहेत, त्यांचा केला. तर असे अनेक लेखकांबरोबर संवाद असतात. तेव्हाही आधी माझे प्रश्न त्यांना गेलेले असतात. माझंही मी जेव्हा पुस्तकावर बोलतो मी खरं घाईत करतो, तो छंद म्हणूनच मी करतोय, पण त्याला खूप वाईड आत्ता मोठा प्रतिसाद आहे सगळीकडनं. तर त्याचं एक बेसिक स्क्रिप्ट तयार पाहिजे तुम्हाला. असंच तुम्ही गेलात आणि कॅमेरासमोर बोलायला लागलात असं नसतंच काही. एकाने मला, एक मराठी लोक हे काही 150 असतात, तशा एका 150 माणसाने मला विचारलं की पण दादा व्हाय टू राईट इन मराठी, इंग्लिशमध्ये लिहिलं तर आम्हाला जगभरचा मिळेल ना ऑडियन्स. म्हणलं किती मराठी भाषिक आहेत माहिती आहे का तुला? 12 कोटी आहेत. 12 कोटी कशाला म्हणतात? ही काही बोलीभाषा नाही मराठी, ही छोटीशी कुठल्या तरी एका तालुक्यापुरती. अशा अनेक आहेत छोट्या छोट्या जगात भाषा. आपली भाषा महाराष्ट्रात, देशातल्या अनेक राज्यात आणि परदेशात अनेक स्थायिक झालेल्या मराठी माणसांमुळे आता जगभर आहे. आणि या भाषेत तुमची हक्काची भाषा, त्यात आधी नीट लिहायला लागा ना. इंग्लिश जाऊ दे, मग आपल्याकडचे काही उत्साही कवी लेखक डायरेक्ट इंग्रजी प्रकाशकांकडे पोचतात. आता आमचा अनुवाद आम्हाला छापायचा आहे, मग ते म्हणतात किती लाख प्रती तुझ्या गेल्या मराठी पुस्तकाच्या. मग किती लाख म्हटल्यावर तो घरी परत येतो की इथे हजारातच सगळं. एक AIDA आयडा नावाचं तत्व आहे, ते पटकन सांगतो, ते वापरा. पहिलं म्हणजे तुम्हाला चांगली फेसबुक पोस्ट लिहायची आहे, इन्स्टावर काही लिहायचं तर अटेन्शन, पहिलं लक्ष वेधून घ्यायला लागेल तुम्हाला. काहीतरी तुमचा विषय, समजा तुम्ही एखादी रेसिपी लिहिताय तर आधी पहिल्याच 2 ओळीत आधी लक्ष वेधून घ्यायला पाहिजे. समजा तुम्ही काहीतरी लिहिणार असाल श्रीखंडाविषयी, तर तिथे आधी करायला पाहिजे पहिल्या 2 ओळीत की तुम्हाला आवडतं का श्रीखंड मित्रांनो. पहिलं अटेन्शन आधी करा, त्याने अटेन्शन होतं. मग इंटरेस्ट, मग तुम्ही 4 ओळी लिहा की तुम्हाला का श्रीखंड आवडतं, तुम्हाला तुमच्या आईने शिकवलंय का करायला, काय आहे, बाहेरचं कुठलं आवडतं. म्हणजे मी फूड पोस्ट विषयी बोलतो. त्यानंतर डिझायर, म्हणजे AIDA मध्ये अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर. तुम्ही समोरच्याच्यात ती डिझायर, इच्छा उत्पन्न करा की बाबा तुलाही माझ्या रेसिपी वाचायला आवडतील का, मी आता रेसिपी लिहितेय पुढे श्रीखंडाची, तर तुला आवडणार आहे का. तर ती डिझायर उत्पन्न करण्यासाठी काही वाक्य लिहा. आणि मग ऍक्शन, मग तुम्ही रेसिपी लिहा. मग ती तुमची जी असते अशी पोस्ट तुम्ही डायरेक्टली तिथे लिहिली, श्रीखंड करण्याची कृती येणेप्रमाणे. कशाला कोण वाचेल, तो म्हणेल त्यापेक्षा खातो आम्ही. इतकी साधी गोष्ट. तर हा एक महत्वाचा जो भाग येतो आहे. आता सगळ्यात इथे तरुण, समोर मला मुलं बसले दिसत आहेत, मागे विद्यार्थिनी दिसत आहेत. तुम्हाला सगळ्यांना व्हायरल व्हायचं असतं, मला माहिती आहे साधारणतः, की आपलं यार रील व्हायरल झालं पाहिजे यार, असं खूप असतं. किंवा कोणाचं तरी मग होतंही कधीतरी. तर मला असं नेहमी वाटतं की व्हायरल होण्याची इच्छा काही वाईट काही नाही. व्हायरल होणं म्हणजे काय, तर तुमचं काम, तुमची कलाकृती, तुमचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला. यात काही तत्वता, काही वाईट काही नाही आहे, हे आधी पहिलं आपण ध्यानात घेऊया. त्याचे काही सूत्र आहेत. पहिलं म्हणजे काय आवडतात पोस्ट लोकांना, तर भावना जिथे एंगेज असतात त्या पोस्ट आवडतात. हसवणाऱ्या, रडवणाऱ्या,
अंतर्मुख करवणाऱ्या, तुमच्या पोस्टमध्ये समोरच्या माणसाच्या भावनेला हात घालणारं काही नसेल, मी फक्त हे ब्लेझर बाबा राव मिरवतोय, तर नाही यार, तू आणि तुझा ब्लेझर जा खड्ड्यात, असं समोरचा माणूस म्हणेल. मला त्या माणसाला इंटरेस्ट, त्याच्या भावना काहीतरी एंगेज करणारं टाका. दुसरं सांस्कृतिक संदर्भ. म्हणजे मगाशी मला बोलताना अशोकराव म्हणाले की तुम्ही आत्ताच पंढरपूरला आला, ते फार बरं झालं, 5 वर्षात पंढरपूर खूप बदलणार आहे. आता अशोक सर, तुम्ही हे फेसबुकवर पोस्ट टाका बघा, व्हायरल होते का नाही, की नुसती एक ओळ टाका, एक फोटो टाका, आज मी बरेच काढलेत आपला, आणि लिहा की मी जावडेकरांना सांगितलं की 5 वर्षात पंढरपूर अख्खं बदलणार आहे. कारण इथे खूप पंढरपूर त्याला सामील होतील तिथे फेसबुकवर, कारण त्यांचा सांस्कृतिक संदर्भ आहे, तो आला की पोस्ट तयार आहे. तिसरं फॉर्मॅट असतो, तुम्ही संवादात्मक लिहू शकता, तुम्ही मुद्देसूद लिहू शकता, प्रत्येकाची एक शैली असते, पण नेटकेपणा पाहिजे. चौथा, हॅशटॅग नीट वापरा, ट्रेंड्स बघा, आत्ताच्या काळात काय ट्रेंड्स आले हे बघा. आणि 5वं म्हणजे कशी संवादाची शैली पाहिजे, म्हणजे इन्फॉर्मल का फॉर्मल याचा नीट विचार करा. तुम्ही काहीतरी महत्वाचं आणि गंभीर लिहिलं तर व्हायरल होऊ शकत नाही असं अजिबात नाही. साधं उदाहरण देतो. आता एका पुस्तकाचं, स्त्रियांच्या आरोग्यावरच्या एका पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन पुण्यात झालं. तो छोटा होता कार्यक्रम, मला खरं वेळही नव्हता, पण मला असं वाटतं की आपण डॉक्टरी होतं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून मी खरं गेलो होतो. बुकगंगा मोठा ब्रँड आहे, त्यांनी ते चांगले डॉक्टर शिल्पा चिटणीस मॅडम आहेत, त्यांचं ते पुस्तक आहे. तर व्हिडिओ त्याचा करून टाकला होता आणि त्याचं रील छोटं टाकलं होतं 1-1.5 मिनिटाचं. 8 लाख व्ह्यूज त्या रीलचे झाले. आणि काय त्या रीलमध्ये होतं, काय मी बोललो होतो, तर मी असं म्हणालो होतो की स्त्री आणि पुरुष समानता नक्की हवी, त्याला पर्याय नाही आहे. पण म्हणजे समानता म्हणजे सारखेपणा नाही, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्त्रिया आणि पुरुष समान पाहिजे, पण ते सारखे नाही आहेत. आणि दोन्हीही जेंडर्सने आपापल्या वेगळेपणाचा उचित आदर ठेवून सन्मानपूर्वक केलेलं वर्तन म्हणजे समानता, असं मी तिथे म्हटलं होतं. आता हा किती गंभीर आशय आहे. मी इथे मगाशी तुम्हाला जसं काय हसवलं तसं नव्हतं, हा अत्यंत गंभीर थॉट आहे. तो त्या 40 सेकंदाच्या रीलमध्ये होता. झालं ना त्याचे 8 लाख व्ह्यूज. असं काही नाहीये, ही खूप तरुणांना भ्रामक समजूत आहे की तुम्ही काहीतरी थिल्लर नाचलं तरच लोकांना आवडतं. हे त्या चॅनलवाल्यांसारखं करू नका. चॅनलवाले घाणेरड्या सिरीज काढतात कारण ते त्यांना तेवढंच कळतं. जेव्हा पूर्वी दूरदर्शन चांगल्या सिरीज द्यायच्या तेव्हा आपण सगळेच ते बघायचो. हे सगळ्या म्हणजे माझ्या पिढीतल्या सगळ्यांना हे पटेल, तुम्हाला कळणारच नाही मी काय बोलतोय आता हे. तर हा त्यातला एक महत्वाचा धागा. आता मराठीत लिहिताना काळजी घ्यायची सगळ्यात जाता आता फार महत्वाचं, आणि मला काय काय हे मुद्दे नीट समोर देऊन सांगायला पाहिजे. एक म्हणजे प्लीज व्याकरण आणि शुद्ध लेखन. सगळी मुलं म्हणजे तुम्ही टिंब कुठे आणि कशावर द्यायची हे प्लीज बघा. त्याला चॅट जीपीटी वापरा. चॅट जीपीटीत मराठी असतं, त्याला लिहा की टिंब मध्ये टी म ब लिहायचं, टी न ब लिहायचं, टी पहिला काढायचा दुसरा काढायचा, आणि टिंब नक्की कशावर द्यायचं, टी वर का ब वर, हे विचारा बाबा तुम्ही चॅट जीपीटीला आणि लिहा. त्यामुळे त्याला पर्याय नाही कुठली. आज इंग्रजी का जगभर पुढे, कारण स्पेलिंगच्या किती स्पर्धा होतात तुम्हाला माहिती असेल जगभर. तो आपल्या भाषेत स्पेलिंग नाही आहे, त्यांच्या भाषेत स्पेलिंग हीच पहिली अडसर आहे. आपण बोलतो तेच लिहितो, पण त्यात थोडं शुद्ध लेखनाचे बेसिक नियम पाळा, व्याकरण पाळा. दुसरं शब्दार्थ आणि शब्द संपन्नता. थोडं चांगलं आपलं वाचन पाहिजे आणि चांगले शब्द आपण उपयोजले पाहिजेत. इतकी साधी गोष्ट. इंग्रजी शब्द येणार ना, आत्ताही माझ्या बोलताना 10 वेळेला येतात, ती काही शत्रू नाहीये, त्यावर आता मी जात नाही. इंग्रजी भाषा ही आपली भाषा भगिनी आहे. म्हणजे खरं सांगू का, मी नेहमी म्हणतो की एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करूच शकत नाही. साधी गोष्ट आहे. तुम्हाला एक भाषा आवडली तर दुसरी आवडते, त्यामुळे इंग्रजी येणार आपल्या सगळ्या व्यवहारात आहे, पण ती मराठी पोस्ट लिहिताना मर्यादेत वापरा. म्हणजे एका वाक्यात जर तुमचे 10 शब्दांपैकी 8 शब्द इंग्रजीच असतील आणि फक्त क्रियापद मराठी असेल तर काहीतरी चूक होते. हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्या एक पुढचा भाग म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार. किती मराठीत सुंदर म्हणी आहेत, म्हणजे आपण सगळे आता संचित विसरलोय. मी एक बहिणाबाईंचं वाचत होतो, तर कविता नाही आहे, बहिणाबाईंच्या याच्यात संवादांमधलं एक सुपान देवांनी लिहिलंय की त्या म्हणतात की तिकडची एक ती म्हण त्यांनीच केली आहे की अहो गोगलगाईच्या दुधाचं काढा किंवा लोणी. म्हणजे आधी गोगलगाय किती, तिचं दूध किती येणार, त्याचं लोणी किती निघणार. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार दाखवण्यासाठी गोगलगाईचा एखादा माणूस बडाया बडाया मारत असेल समजा, आणि प्रत्यक्षात तो काही नसेल काम करत, तर यापुढे ही म्हण वापरा की गोगलगाईच्या दुधाचं काढ रे लोणी. इतकं आपल्या भाषेत संचित आहे. नेहमी मला असं वाटतं की मगाशी मी बोलत होतो,
बोलीभाषांमधलं, लोकवाङ्मयांमधलं संचित आपण फेसबुकवर आणायला हवं, सगळ्या लेखनात, समाज माध्यमात आणायला हवं, की तो साक्षात हनुमान लंका दहन करतो आणि येतो. तर आपली बाईची ओवी कशी असते मराठी स्त्रीची, आईची, तर ती आई म्हणते की ये रे हनुमंत बाळा, ये रे हनुमंत बाळा, लंका जाळून झालास काळा. म्हणजे आता बस पाटावर तुला ते आंघोळ घालते, म्हणजे ते तिकडे लंकेत काय झालंय पॉलिटिक्स ते मला काही मॅटर करत नाही, तू आधी काळा झालायस माझा मुलगा, आधी ये बस आंघोळ घालते पाटावर. ही जी जाणीव असते, हे जे लोकसंचित आहे आपल्या ह्याच्यातलं, हे आपण आणायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की तुम्हाला अल्गोरिदम फीड असेल तर पोस्टमध्ये एक शेवटी ओळ मात्र इंग्रजीत लिहा, जर काही विशेषतः गंभीर महत्वाचं मांडत असाल तर, कारण मग ती अल्गोरिदम कॅच करतं आणि ते तुमच्या मराठी भाषिकांपर्यंत खरं तर पोचवतं. आता सगळ्यात शेवटी पटकन सांगतो काळजी काय काय घ्यायची समाज माध्यम वापरताना. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना, तरुण मुलांना तर विनंती, पुन्हा एकदा सांगतो, रील्स ॲडिक्टिव्ह आहेत, योग्य तेवढा आनंद घ्या. रील्स क्रिएटिव्ह देखील होऊ शकतं. एखादं उत्तम 1 मिनिटाचं रील छान तयार करा, त्याला नीट बॅकग्राऊंड म्युझिक द्या, अँगल्स लावा, मेहनत घ्या आणि चांगलं टाका. पण निरर्थक रील दुसऱ्यांची बघत बसू नका 1-1 तास, तो वेडेपणा ठरेल. दुसरं असं आहे की समजा तुम्ही रील तयार करा आणि सगळं टाकलं वगैरे, किंवा इथे आता मुलींनी काहीतरी स्वतःचा छान सेल्फी घेतला, काही हरकत नाही. तरुण वयात सगळ्यांना, तरुण वयात काय मरेपर्यंत माणसाला सुंदर दिसावं असं वाटतं. इतकी मी तर डेंटिस्ट आहे, माझ्याकडे सगळे, मी जाऊ दे हे सांगत नाही, काय काय असतं, मरेपर्यंत माणसाला छान दिसावं असं वाटतं. त्यात अस्वाभाविक काही नाही, त्यात चुकीचंही काही, पण आणि कौतुकही लोकांनी आपलं करावं असं वाटतं. तर तुम्ही समजा फोटो टाकलात, काही टाकलात, तर कौतुक केलं तर आनंद माना, नाही कौतुक झालं तर अस्वस्थ होऊ नका. असं नाहीये की तुम्ही आवडला नाहीत म्हणून लाईक केले नाहीये. अरे समोरच्या माणसांना त्यावेळी वेळच नाहीये, तुम्ही चुकीच्या वेळेला पोस्ट केले, अल्गोरिदमने तुमचं फीडमध्ये दाखवलंच नाहीये पोस्ट 10 जणांना, ते व्यावसायिक गणित आहेत त्याच्या मागची. त्यामुळे इतक्या साध्या गोष्टी की थोडक्यात सांगायचं तर आपल्या अस्तित्वाची खुंटी समाज माध्यमांवर टांगू नका. सगळ्यात मोठा तो गंभीर आहे की तुमची जी अख्खी आयडेंटिटी आहे ती तिथे नेऊन टांगू नका. समाज माध्यमावर किती लाईक येत आहेत, किती फॉलोअर येत आहेत, यावर तुम्ही कसं आहेत हे ठरत नाही. तुम्ही असता आणि मग समाज माध्यम तुम्ही वापरता, हे आयुष्यभर लक्षात ठेवा. अल्गोरिदमला ट्रिक करत राहायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही इथे आत्ता काहीतरी सोलापूर आणि पंढरपूर भागातलं समजा सर्च करत असाल सारखं, तर तुम्हाला तुमचं ना फेसबुक देखील अति स्थानिक होईल. तुम्हाला ना साधं लातूर उदगीरचंही काही दिसणार नाही, कारण फीड्स असतात, ते जाहिराती तशा आहेत. त्यामुळे मुद्दाम बदलत राहा. म्हणजे समजा तुम्ही फक्त विराट कोहलीच फॉलो केला तर तुम्हाला दुसरे कोणी क्रिकेटर येणारच नाहीत पुष्कळ काळासमोर, किंवा फक्त क्रिकेट फॉलो केला तर कधी तुम्हाला टेनिसचं काही दिसणारच नाही. इतकी साधी गोष्ट. त्यामुळे ट्रिक करत राहायचं. आणि आपण भारतीय माणसांना या सगळ्या गोऱ्यांना पुरे पडणारे आहोत, खरं सांगतो. त्यामुळे एवढं साधं आपल्याला कळू शकतं की जाणीवपूर्वक जे ते रिकामं चिन्ह असतं तिथे गेलं की जे समोर येतं ते बघू नका, टाका सर्च आणि मग येईल त्यातलं निवडा आणि रोज सर्च बदलत राहा. सो यू फूल द अल्गोरिदम, यू ट्रिक द अल्गोरिदम, आणि एक तुम्हाला सगळे पद्धतीचं जग बघायला मिळतं, नॅरो मिळत. आणि सगळ्यात जाता आता महत्वाची गोष्ट अशी की समाज माध्यमाचा आनंद घ्या. ती एक चांगली गोष्ट आहे, ती एक प्रभावी गोष्ट आहे, ती या काळाची गोष्ट आहे. प्रत्येक काळाची एक गोष्ट असते, प्रत्येक काळाचं एक गाणं असतं. तर हे गाणं आहे, हे सुरेलपणे गायचं की यात व्यसनाधीन होऊन कडेला पडायचं आणि एखादा बेवडा जसा असेल तसं त्याचे गत करायचे, हे आपल्यावर आहे. त्यामुळे आपण चांगला आनंद त्याचा घेऊया, त्याचा जबाबदारीने वापर करूया, त्याचं ॲडिक्शन टाळूया आणि उत्तम पद्धतीने निर्मितीला, अभिव्यक्तीला हे लोकशाहीकरण झालंय समाज माध्यमांनी, यांनी जी संधी मिळाली ती घेऊया आणि आपल्या समधर्मींपर्यंत पोहोचूया. तुम्ही सगळं हे नक्की करत असाल आणि अजून कराल ही मला आशा आहे. याच्यावर आज पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि हा जो भाषणाचा आहे घाट तो थांबवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खरं तर आशुतोषजी मेडिकल क्षेत्रातले व्यक्तिमत्व, पण साहित्याचे भरभरून झरे वाहणारे व्यक्तिमत्व. मी थोडासा इंजिनिअरिंग क्षेत्रातला माणूस, पण पाषाणावरती राहणारा
साहित्यापासून आणि विशेषतः रसिक साहित्यापासून बऱ्याच अंतरावर राहणारा माणूस आणि गाजरे सर आपण म्हटल्यासारखा आजचा विषय हा टाळ्या देणारा विषय नव्हता, तो डोक्याला मुंग्या आणणारा विषय होता. अशा विषयामध्ये सुद्धा एक वेगळेपणानं मांडणी करून आपल्या सर्वांच्या टाळ्या घेण्यात सर यशस्वी झालेले आहेत. आणि विशेषतः मी म्हटल्याप्रमाणे थोडासा दूर असणारा मी पण सरांच्या व्याख्यानामध्ये अगदी मनापासून रमून गेलो. सर, तुम्हाला आत्तापर्यंत यश मिळालेलेच आहे. आज विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे, विठ्ठलानं आशीर्वाद दिलेला आहे, माता रुक्मिणीनं आशीर्वाद दिलेले आहे. त्या विठ्ठलाचा माता रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन आपण पंढरपूर सोडणार आहात. त्या मिळालेल्या यशावरती आणखीन यशाचे डोंगर चढव अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि जावळेकर सर, आम्ही पंढरपूरकर आपल्याला फक्त इतकं सांगतो की आजपासून आम्ही तुमच्या प्रेमात आहे. विनंती करतोय आभार व्यक्त करण्यासाठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक माळी सर यांना की आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावं. जगातून जे फिरून आले असे आज आपणाला लाभलेले डॉक्टर आशुतोष जावडेकर सर यांच्या भाषणाने आपणाला व्याख्यानाने मेंदू जागृत करताना लायटर काय करतो, लायटरचं त्यांनी आज काम केलं हे जगामध्ये त्यांनी दाखवून दिलं होतं. आज पंढरपूरकरांना दाखवायचा योग आला आणि एकादशीच्या दिवशी योग आला, त्यांनाही देव भेटलेला आहे. आणि हा आमचा पंढरपूरचा पांडुरंग त्यांना काय करतोय आणि किती आशीर्वाद देतोय हा पुढचा काळ आपला सर्वांना आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहणार आहे. आणि ते या टोकापासून त्या टोकापर्यंत पृथ्वी तलावरती संपूर्ण त्यांचं नाव अजरामर होईल एवढी मला पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो की त्यांना हे यश मिळणार 100% आहे. आज आपण सर्वजण आलात, कार्यक्रमाला थोडा उशीर झाला पण उद्यासुद्धा आज एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य संमेलनाच्या या साहित्य परिषदेच्या वतीनं कवी संमेलन आहे. चांगले कवी आहेत. आपलं डोकं जर आपल्याला स्वतः जागृत करायचं असेल तर हे वाचन आवश्यक आहे, कविता वाचन आवश्यक आहे. सरांना पुन्हा एकदा येण्याचा योग 100% पांडुरंग रुक्मिणीच्या वतीनं कृपेने येणार आहे. कारण ते एकटेच आलेले आहेत आणि पंढरपुरामध्ये विठ्ठलाला भेटल्यानंतर रुक्मिणीला बरोबर असल्याशिवाय ती पंढरीची वारी पूर्ण होत नाही. म्हणून त्यांना मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो की पुन्हा त्यांनी आपल्या कुटुंबासह पंढरपूरच्या दर्शनाला अवश्य यावं. आज रोंगे सर अध्यक्षस्थानी थांबले. आज त्यांचा बराच वेळ, अमूल्य वेळ त्यांनी देऊन सर्वांनी आपल्याला वेळ दिला. सर्वांची उपस्थिती चांगली आली आणि आपल्या सगळ्या रसिक मायबापांच्या श्रोत्यांच्या कृपेने हा कार्यक्रम अत्यंत चांगला, सुंदर आणि मस्त आस्वाद घेता आला आणि समोरच्यांना बसलेला आस्वाद घेता आला आणि आपल्या रसिक श्रोत्यांना पण घेता आला. आम्ही आपल्या साहित्य परिषद पंढरपूरच्या शाखेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपला. उद्या कविता वाचन हे मन हलकं फुलकं बागेमध्ये करता येईल. आपण सर्वांनी